पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईकला रायगडचा टायगर अर्थातच उस्मान पटेल तळोजा रायगड यांना आपण पाहतोय. परंतु गोलंदाजीसाठी या ठिकाणी येत आहेत प्रवीण श्रीखंडे फ्रॉम हरियाणा. हरियाणा राज्यातील खेळाडू आहे. काल देखील जर पाहिलं तर अध्यक्ष चषकात खूप चांगली कामगिरी केली होती. दुर्गापूर धमाका बिग बॅश पश्चिम बंगालमध्ये बेस्ट बॉलर पुरस्काराचे मानकरी राहिले होते. तेच प्रवीण श्रीखंडे गोलंदाजीसाठी येताना पाहिला मिळत आहेत. समोर ओमकार केनी. समालोचक गोपी जाधव यांचं देखील या ठिकाणी आगमन होतं. हार्दिक असं स्वागत असेल. कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये यूपीएससीच्या या विद्यार्थ्याने खूप चांगली कामगिरी समालोचनात देखील आता सुरू केली आहे. जबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी प्रवीण यांना आपण पाहतोय. प्रवीण श्रीखंडे फ्रॉम हरियाणा. पहिला बॉल पहिल्याच बॉलला स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवलंय. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल आणि धाव फलक जर पाहिला तर 1 सुरुवात होतोय. मोठी मॅच आहे. दोन्ही संघांचे किड्स लक्ष वेधून घेत आहेत. मैदान लक्ष वेधून घेत आहे. त्याचबरोबर प्रेक्षक लक्ष वेधून घेत आहेत. नव्याने तयार केलेलं मैदान लक्ष वेधून घेत आहे आणि ही स्पर्धा आता चर्चेत येऊ लागली आहे. मैदानाच्या बाहेर कॅच पकडा. कॅच पकडली तर तुम्हाला 70-70 स्पोर्ट्सचा ब्रँडेड टी शर्ट या ठिकाणी आयोजकांच्या वतीने दिलं जाईल. परंतु त्यासाठी आपल्याला 70-70 स्पोर्ट्स हा चॅनल सबस्क्राईब करणं देखील गरजेचं आहे. आणि त्याचबरोबरने नाममात्र 20 रुपयामध्ये एक कुपन आपल्याला मिळेल, ज्यामध्ये सायकल जिंकण्याची संधी आहे. आणि तो जो प्रेक्षक याच 24 नंबर वॉर्ड मध्ये असेल तर 1000 रुपये अतिरिक्त देखील असतील. चांगला बॉल उस्मान यांच्यासाठी कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न तिकडे होतोय. एक धाव घेतली आहे. दुसरीचा कॉल. परंतु अतिशय जलद गतीने खेळाडू तिकडे आलेले आहेत. पहा, अखिल भारतीय क्रिकेट असल्या कारणाने तुम्ही तुमच्या टीम मध्ये कोणत्याही राज्यातील खेळाडूंचा समावेश करू शकता. आणि सध्या फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीम मध्ये जर पाहिलं तर बऱ्यापैकी महाराष्ट्राचेच खेळाडू आहेत. परंतु फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये आपण पाहू शकता विविध राज्यातील खेळाडूंचा समावेश पाहायला मिळतो. केरळ राज्यातील खेळाडू आहेत, गुजरात राज्यातील खेळाडू आहेत, हरियाणाचे खेळाडू देखील या टीम मध्ये समाविष्ट आहेत. यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून फटका केलाय. ओमकार केणीच्या बॅट मधून आलेला फटका सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ होतोय आणि सीमारेषा पार देखील होतोय. 4 चौका. चांगला फटका आलाय. बॅकफुटला गेले, जागा बनवली, पॉइंटच्या डोक्यावरून खेळला. थोडासा अकूट टप्प्याचा बॉल होता आणि विशेष म्हणजे मेरिटवर क्रिकेट खेळण्यामध्ये हा खेळाडू जास्त विश्वास ठेवतो. ओमकार केणी. समोर जर पाहिलं तर प्रवीण श्रीखंडे. इकडे बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहिला मिळेल. धाव घेण्याचा प्रयत्न परंतु थांबवले ओमकार यांनी. दोन्ही संघ बलाढ्य आहेत आणि अखिल भारतीय क्रिकेट खेळण्यासाठी पटाईत असणारे खेळाडू पाहायला मिळत आहेत. आज प्रेक्षकांची देखील या ठिकाणी गर्दी होताना पाहायला मिळते. अखिल भारतीय क्रीडा स्पर्धा आहे. विजेत्याला 5 लाखाचा पुरस्कार असणार आहे. त्यामुळे या स्पर्धेवर सगळ्यांच्या नजरा लागल्यात. पहा, खूप चांगलं लाईव्ह कव्हरेज देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे. ओ हो, आणखीन एक चेंडू मात्र या ठिकाणी चांगला पाहिला मिळतोय. परंतु कॉल दिला होता उस्मानने धाव घेण्याचा आणि लगेच बायच्या स्वरूपातील धाव या ठिकाणी पंच कळवतायत. धाव संख्या जर पाहिली तर 1 पुढे जाईल. एक चौकार आलाय खरा, परंतु त्याचबरोबर जर पाहिलं तर धाव संख्या 1 पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला उस्मानच्या बॅटमधून आलेला फटका मिड विकेटच्या दिशेने मार्गस्थ होतोय. फिल्डर त्या ठिकाणी अतिशय जलद गतीने आले, परंतु तोपर्यंत 2 धावा पूर्ण देखील केल्या गेल्या. धाव संख्या 2 पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. बघता बघता पहिलं षटक संपते आणि पहिलं षटक संपल्यानंतर धाव संख्या झाली ती बिनबाद 9 धावा.
गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. पहिलं षटक जर पाहिलं तर 9 धावांचं राहिलं आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीसाठी हा खेळाडू खास केरळ राज्यातून या ठिकाणी आलेला आहे. आशिक अली या नावाची सुद्धा चर्चा मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये आणि अगदी दुबई पर्यंत होताना पाहायला मिळते. तर तोच गोलंदाज केरळ राज्यातील पाहायला मिळतो आपल्याला गोलंदाजीसाठी. परंतु नवी मुंबईचा ओमकार केणी याच्या देखील नावाची चर्चा सध्या आहे आणि तेच बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत उस्मान पटेल यांच्या जोडीने. 6 षटकांची मॅच आहे. तर केरळ राज्यातील आशिक अली चांगली फिरकीपटू आहेत. बॉलला वळवण्याचं कसब त्यांच्याकडे जबरदस्त आहे आणि तेच आज पुण्यामध्ये दाखल झालेत आशिक अली. आशिक अली ओमकार साठी बॉल फुल टॉस, परंतु टायमिंग नाही त्या ठिकाणी होऊ शकलं. डायरेक्ट हिटही करण्याचा प्रयत्न तिकडे राहिलाय. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. हा बिमर आहे की नाही याकरता. पहिलाच बॉल थोडासा कमी गतीने होता. त्याचबरोबर जर पाहिलं तर एक चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. चालू असणारा सामना एका बाजूला जर पाहिलं तर ASA चॅम्प 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि निर्णय येतोय नो बॉल आहे. हा बचावले गेले या ठिकाणी ओमकार आणि हा 3 धावांचा फायदा देखील या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने 12 धावा धाव फलकावर ओमकार. टप्प्याचा बॉल त्याच्यावर स्ट्रोक खेळलाय. फटका चांगला आलाय परंतु फायदा तिकडे होणार आहे कारण फ्री हिट होती. एका नो बॉल मुळे 2 वेळा बॅटर बचावले गेले आणि धाव संख्या 1 ने पुढे जाते ती म्हणजे 13 धावांवर. अतिशय चांगलं आणि दर्जेदार क्रिकेट आपण पाहतोय. पहिल्याच प्रयत्नात किवळे गावावर सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत कारण या ठिकाणी एवढं सुंदर आयोजन केलंय. संदीप भाऊ गोजगे साहेब आणि सनिता आपसे मित्र परिवाराचे आयोजन पाहायला मिळत आहे. स्वर्गीय बाजीराव मधुकर तर स्मृती चषक ही स्पर्धा आपण पाहतोय. सध्या अखिल भारतीय क्रिकेटला सुरुवात झाली आहे. ज्या बॅटरला पाहण्यासाठी कित्येक मैदानं भरली स्ट्राईकवर आहेत सध्या उस्मान पटेल. 13 धावा धाव फलकावर. समोर जर पाहिलं तर आशिक अली फ्रॉम केरळ. उस्मानसाठी टाकला गेला चेंडू टप्पा पडतोय, वळण घेतोय, आतमध्ये येतोय. शेवटच्या क्षणापर्यंत बॉलला पाहिलं, कदाचित अंदाज होता हा बाहेर जाईल परंतु बॉल वळलाय तिकडे आणि निर्धाव चेंडूची सांगता मात्र इकडे होताना पाहायला मिळेल. उस्मानने बॉलला पाहिलं, बॉल टप्पा पडला आणि खूप आतमध्ये आलाय आणि उस्मान यांना देखील थोडंसं बाहेर खेचलं होतं या ठिकाणी गोलंदाजाने. पुन्हा एकदा आशिक अली. उस्मान रिवर्स खेळण्याचा प्रयत्न करत होते यावेळेला परंतु हाही प्रयत्न अयशस्वी ठरतोय आणि तिकडे एक धाव तर घेतली गेली आहे. धावा महत्वाच्या आहेत. बायच्या स्वरूपातील धाव कळवली जाते. धावसंख्या 1 ने पुढे जाते. क्रिकेट रसिक हो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. दिवस रात्र स्पर्धा असल्या कारणाने रात्रीच्या कालखंडामध्ये चाकरमानी आपापल्या ऑफिसमधून आल्यानंतर इकडे मोठ्या प्रमाणावर गर्दी करतील. जरी दिवस थंडीचे असतील परंतु क्रिकेटचा खेळ हा उन्हाळ्यातही आनंद देतो, पावसाळ्यातही आनंद देतो आणि थंडीच्या दिवसात सुद्धा आनंदच देतो आणि आज तोच आनंद घेण्यासाठी मात्र प्रेक्षक या ठिकाणी आवर्जून येतील. टप्प्याचा बॉल त्याच्यावर प्रहार केलाय. जबरदस्त पुल सक्सेसफुल होतोय. षटकार. पंच अजूनही द्विविधत आहेत त्यामुळे तिसऱ्या पंचांची मागणी त्यांनी केलेली आहे या ठिकाणी. षटकार आहे. ओके, हा ऍक्शन चेक केली जाते आणि ते तिसरे पंच मात्र या ठिकाणी पडताळून पाहतील. योग्य बॉल.
योग्य बॉल कवला जातोय, फेअर डिलिव्हरी. आणि जाऊयात मॅचच्या दिशेने. ओमकार केणी यावर्षी जुन्नर प्रीमियर लीग मध्ये देखील आयकॉन म्हणून खूप चांगली कामगिरी त्यांच्याकडून झाली होती दर्शन बांदेकरच्या जोडीला. कालही जर पाहिलं तर मीराबाईंदर बिग बॅश मध्ये देखील खेळताना पाहायला मिळाले होते. 70-70 स्पोर्ट्सवर सगळ्यांचं स्वागत असणार आहे. आज या स्पर्धेच्या व्यावसायिक गटाला सुरुवात झाली आहे. रिवर्सचा फटका तिकडे खेळला गेलाय, गॅप मध्ये स्ट्रोक खेळलाय. ओमीच्या बॅटमधून निघालेला फटका, रेस लागली दोन फिल्डरची, बॉलच्या पाठीमागे लागलेत, परंतु बॉलने दिला गुंगारा आणि सीमा रेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावा. आपण पाहतोय वाढती प्रेक्षक राजांची गर्दी आणि उपस्थित सर्व प्रेक्षक राजांचं, उपस्थित सर्व मान्यवरांचं, क्रिकेट खेळाडूंचं प्रेक्षक राजांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. सर्व प्रेक्षक राजाचं मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. स्वर्गवासी बाजीराव मधुकर तरस स्मृती चषक 2024 मध्ये मनापासून स्वागत. ओ टू कॉम्बॉक्स. 2 षटकांमध्ये 25 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. विकेट नाही गमावली गेली आहे. चांगली सुरुवात झाली आहे. प्रतिस्पर्धी टीमला देखील हा प्रश्न पडला असेल, इकडे विकेट घ्याव्या लागतील. मास्टरमाइंड यष्ट्यांच्या मागे जर पाहिलं तर थॉमस डायस त्याचं नियोजन करतायत. अंकुर सिंग मात्र भारतातील एक नामवंत संघनायक आहेत, तेच गोलंदाजीसाठी आलेत. अंकुर टीमचे कॅप्टन आहेत आणि भारतीय टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव. नुसतं याच टीमचे कॅप्टन नाही, ज्यावेळेला भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना झाला होता शारजा स्टेडियमवर टेनिस बॉल क्रिकेटचा, भारतीय टीमचे कॅप्टन सुद्धा अंकुरच होते आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली मात्र भारतीय संघाने पाकिस्तान टीमला पराजित केलं होतं शारजा इंटरनॅशनल स्टेडियम दुबई इकडे. तर आता तेच गोलंदाजीसाठी इकडे पाहायला मिळतात आणि तेच मात्र आज किवडे गावामध्ये पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेला ऑप्टमच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न, ही जवळ मॅचच्या दिशेने ऑप्टमच्या बाहेरचा बॉल मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला होता. गती परिवर्तन, टप्पा परिवर्तन या गोष्टी, या बाबी अंकुरच्या गोलंदाजीचं खऱ्या अर्थाने वैशिष्ट्य देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. अखिल भारतीय स्तरावरील क्रिकेटला आता सुरुवात झाली आहे. भारताच्या वेगवेगळ्या राज्यातून मात्र या ठिकाणी खेळाडू पुण्यामध्ये दाखल झालेत. पुण्यामधील देखील नामवंत स्पर्धा सातत्याने आपल्याला पाहायला मिळत असतात किंवा नामवंत खेळाडू संघ देखील आपण पाहत असतो. यावेळेला समोरच्या दिशेने उडवलाय, हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता, परंतु हा प्रयत्न यशस्वी होतोय. कॅच पकडण्याचा प्रयत्न तिकडे झाला, परंतु बॉल पलीकडेच जाताना पाहायला मिळतोय. ओमकार केणीच्या बॅट मधून एक अफलातून फटका, हेलिकॉप्टर. ठीक, या स्पर्धेच्या निमित्ताने नुकतंच ज्यांचा शुभागमन होतोय, मुकाई चौकातील असणारा सुप्रसिद्ध वडापाव सन्माननीय येवले ओडेवल्याचे ओनर प्रसाद उर्फ बापूदादा येवले आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात. मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. आपण देखील वेळात वेळ काढून उपस्थित झालात, आपलं देखील मनापासून स्वागत. ओ टू कॉम्बॉक्स. ठीक, या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत सलीम दादा मुजावर आणि त्यांच्या समेत प्रसाद दादा ढोरे, हे दोन्ही मान्यवर उपस्थित होत आहेत. मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. ओ टू कॉम्बॉक्स. आज 2 टीम क्वालिफाय होतील आणि या 2 टीम क्वार्टर फायनलला जातील.
त्यातून जो संघ जिंकेल तो सेमीफायनलला असणार आहे. दोन स्थानिक गटातून वेगवेगळ्या गटातून संघही क्वालिफाय झाले. ओमकारच्या बॅटमधून फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने अतिशय वेगात आलाय. अडवण्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय, परंतु विकेट नावाचं कोडं अजूनही सुटलेलं नाहीये. खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी टीम ASA हर्ष चॅम्प 11 पनवेल या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. 32 धावा धावफलकावर आहेत. एक आश्वासक सुरुवात केली आहे. कोणतेही फटके दोघांनी खेळले नाहीये. उस्मान अजूनही तेवढे शांतच आहेत, परंतु खऱ्या अर्थाने जबाबदारी घेतली ओमकार केनी यांनी. 13 बॉलमध्ये 26 धावांची खेळी आतापर्यंत त्यांच्याकडून केली जाते. ओमकार केनी चर्चेत आहे हे नाव. सलामीवीर म्हणून मात्र चांगले मेरिटवर क्रिकेट खेळतात आणि मोठमोठ्या स्पर्धा सुद्धा गाजवत असताना पाहायला मिळतात, परंतु समोर तेवढ्याच ताकदीचे गोलंदाज आहेत. त्याने तर स्ट्राईकवर उस्मान पटेल यांना आपण पाहतोय. एक चांगली आणि आश्वासक सुरुवात आतापर्यंत झाली आहे. यावेळेला उस्मानच्या बॅटमधून फटका आला खरा, परंतु टायमिंग याही वेळेला नव्हतं. लॉंगॉनचे फिल्डर येतील तोपर्यंत एक धाव पूर्ण करतील. या षटकात देखील एक षटकार आलाय. अंकुर यांना देखील या ठिकाणी सोडलं गेलं नाहीये. त्यांच्यावर देखील एक मोठा फटका खेळला गेला. धावसंख्या 33 वर पोहोचलेली आहे. आजच्या दिवसातून 2 टीम क्वार्टर फायनल साठी पात्र होताना पाहायला मिळणार आहेत. आजच्या गटातून 2 टीम जे पहिल्या 2 मॅच जिंकतील ते मात्र पहिला टॉपर म्हणून पुढे जाईल आणि नंतर एक मॅच हरून सुद्धा जो संघ पुढे जाणार आहे तो या गटातला दुसऱ्या नंबरचा संघ असणार आहे. त्याचबरोबर एक ग्रामीण गट आणि एक तालुका गट असे देखील पात्र होताना पाहायला मिळालेले आहेत. त्या दोन्ही टीम सेमीला गेल्या आहेत याची नोंद सगळ्यांनी घ्यायची आहे. हाही बॉल जर पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. या षटकात 9 धावा आल्या. विकेट काही पडलेली नाही अजून. खूप चांगली सुरुवात ASA हर्ष चॅम्प 11 टीमची. 3 ओव्हर नंतर 34 धावा विदाउट लॉस. स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत अक्षय भाऊ तरस यांचा असणारा संपूर्ण लाडका मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित झालाय. संपूर्ण मित्रपरिवाराचं मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. ओ टू डीजे SR चालू असणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बलाढ्य संघांमधील ASA हर्ष 11 चॅम्प पनवेल आणि त्यांच्या विरुद्ध रेड डेव्हिल्स नोएडा यांच्यातील मॅच आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. गोलंदाजीसाठी हरियाणा राज्यातील आणखीन एक खेळाडू दाखल होताना पाहायला मिळतोय. सुनील नैन. पाहूया कशा प्रकारची कामगिरी. सुनील नैनचे विकेट तर नयन तर विकेटवरच असतील, परंतु ओमकार आणि उस्मान की जोडी आता चांगलीच जमलेली आहे. ओमकारच्या 27 धावा, उस्मानच्या 4 धावा. टीमची धावसंख्या 34 झाली आणि चौथ्या ओव्हरसाठी उत्तरेकडील राज्यातून म्हणजे हरियाणातून आले सुनील नैन. पहिल्याच बॉलवर स्ट्रोक खेळलाय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. ओमकार केनीच्या बॅटमधून जबरदस्त फटका. 4 चौकार. या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत सन्माननीय प्रसाद दादा ढोरे, महेश दादा गाडे आणि तेजस भाऊ तरस हे तिन्ही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती म्हणून साडा बा ओर टू कॉम्बॉक्स चंदू शेट्टी सर. पुन्हा एकदा सुनील ओमकार यांच्यासाठी. यावेळेला पुन्हा हवा यल्ला करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला फटका फसलाय आणि माघारी परतावं लागेल ओमकार केनी यांना, ज्यांनी खूप चांगली खेळी केली होती. 15 चेंडूमध्ये 31 धावा केल्यानंतर माघारी परतताना पाहायला मिळत आहेत ओमकार केनी, परंतु आपल्या टीमसाठी खूप चांगली कामगिरी. पहिला धक्का, पहिली विकेट.
विकेट आली आहे पहिली. टीमची धावसंख्या तर चांगली आहे, परंतु इकडे प्रशांत ठाकूरने पकडली कॅच आणि सुनील नैन यांना यश मिळालंय. पहिला धक्का बसल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील चांबार्ली गावचा स्टार खेळाडू बॅटिंगसाठी रजत मुंडे यांचं आगमन होत आहे या किवळे गावामध्ये. धावफलक जर पाहिला तर 38 असताना हा धक्का या ठिकाणी बसताना पाहायला मिळतोय. तसेच पहिल्या दिवशी या ठिकाणी अरळवाडी आचेगाव ही सोलापूर जिल्ह्यातील 2 गाव एक या फॉर्मॅट मधील टीम क्वालिफाय होताना पाहायला मिळालेले आहेत. काल गावदेवी गावठाण हा देखील संघ सेमीफायनलला जाताना पाहायला मिळालेला आहे. आणि इकडे जर पाहिलं तर कमबॅक करताना पाहायला मिळत आहेत. एक वेगवान चेंडू रजतलाही काही कळलं नाही, थोडंसं बॅकफुटला पाठवलं, ढकललं आणि बॉल तोपर्यंत यष्टीरक्षकांच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी, एक चौकार पहिल्याच बॉलवर आला आणि त्यानंतर कमबॅक करताना पाहायला मिळाले ते म्हणजे सुनील नैन. 38 धावा धावफलकावर आहे. 38. ड्राईव्ह केला जातोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत, चेंडूची फेकी करतायत आणि इकडे चुकी झाली. कॉलकडे लक्ष नव्हतं उस्मान यांचा देखील, किंवा त्यांनी निरुत्साह दाखवला आणि रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक विकेट. दिशेने दाखल होत आहेत. पालघरचा स्टार खेळाडू, महाराष्ट्रातील क्लासिकल अंदाजाची बॅटिंग करण्यासाठी प्रसिद्ध असणारे हे बॅटर करण मोरे फ्रॉम पालघर बॅटिंगसाठी मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. कलात्मकता त्यांच्या बॅटिंगची नेहमीच पाहायला मिळते. लेदर बॉल क्रिकेटमधील देखील एक मोठं नाव आहे. जोडीला उस्मान पटेल आहेत. उस्मान यांची बॅट जर पाहिलं तर अजूनही तशी शांत आहे, परंतु केव्हाही रौद्र रूप धारण करू शकतील अशी त्यांच्या बॅटिंगची वैशिष्ट्य पाहायला मिळतात. परंतु सुनील नैन यांचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत केवळ 5 धावा 4 बॉलमध्ये त्यांनी खर्च केलेल्या आहेत. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर सुद्धा सुमितजी सोनवणे यांचा देखील आज आवाज आपण ऐकलात. मावळ तालुक्यातील एक गोड आवाज. उस्मान यावेळेला त्यांच्या बॅटमधून स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय समोर, परंतु एक धाव तिकडे पूर्ण केली गेलेली आहे. धाव संख्या 1 ने पुढे जाते. नवीन तयार करण्यात आलेलं क्रीडांगण आणि त्याच्यावर सुरू असणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. आजचा दिवस क्रिकेटचा आहे. आजचा दिवस अखिल भारतीय स्तरावरील खेळाडू पाहण्याचा आहे. आजचा दिवस भारताच्या वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या खेळाडूंना पाहण्याचा आहे. आणि आज मात्र प्रेक्षकांची देखील गर्दी होताना पाहायला मिळते. आज उद्या परवा 3 दिवस प्रेक्षकांची प्रचंड गर्दी होईल, कारण हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. चाळीस धावा धावफलकावर आहेत. 4थं षटक मार्गस्थ सुनील नैन यांचं. उस्मान पटेल, करण मोरे की जोडी मैदानाच्या आतमध्ये. करणच्या बॅटमधून एक चांगला फटका येताना पाहायला मिळतोय. हितेंद्र सिंग जाडेजा त्या ठिकाणी आहेत. एक धाव घेतली आहे, दुसरीचा कॉल दिलाय. थ्रो खूप लांबून खूप चांगला केला, परंतु तोपर्यंत 2 धावा सुद्धा पूर्ण झालेल्या आहेत. कारण एवढ्या लांबून पहा, यष्ट्यांच्या अगदी लगोलग थ्रो केलाय. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल पॉइंटच्या दिशेने एक चांगला फटका खेळला. तिकडे खास गुजरातच्या भुज वरून आलेले खेळाडू हितेंद्र जाडेजा होते. थ्रो पहा किती चांगला केलाय सीमारेषेवरून, परंतु तोपर्यंत 2 धावा केल्या गेल्या होत्या. धावसंख्या 4 ओव्हर नंतर झाली आहे. 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत आणि धावसंख्या होताना पाहायला मिळते. ASA हर्ष 11 चॅम्प पनवेल रेड डेव्हिल्स नोएडा टीमच्या विरुद्ध 42 धावा 42. तसेच भैरवनाथ उद्योग समूहाच्या अंतर्गत साऊंड सिस्टम जनरेटर भैरवनाथ 72
72+ आदर्श गाव कानेवाडी त्यांचंही या स्पर्धेसाठी आवाज आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थाने आम्ही कौतुक या दोन्ही मान्यवरांचं करू, संदीप भाऊ गोजगे साहेब आणि सनीदादा आपसे मित्र परिवाराचं. स्वर्गीय बाजीराव मधुकर तरस स्मृती चषक आज आपल्या भेटीला आलेली आहे. अंकुर सिंग पुन्हा एकदा आलेत गोलंदाजीसाठी. उस्मानच्या बॅट मधून आला फटका पाहायला मिळतोय. समोर खेळण्याचा प्रयत्न होता परंतु तिकडे होते क्षेत्ररक्षक, त्यांच्याच दिशेने बॉल जाईल. आणखीन एक विकेट आली आहे. उस्मान आउट. हो, प्रेक्षकांना मात्र एक सुवर्ण संधी आहे. या मैदानात तुम्ही आलात, या मैदानातून तुम्हाला बाहेर जाताना किंवा घरी जाताना एक स्पोर्ट्स सायकल देखील घेऊन जाण्याची संधी आहे. यस, ग्रामीण धमाका बिग बॅच जी तब्बल 21 लाखाची पारितोषिक ज्या स्पर्धेमध्ये आहे आणि या वर्षी प्रदर्शनीय सामना असणार आहे. ग्रामीण स्टार विरुद्ध गुजरात स्टार्स हा सामना देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि ही स्पर्धा देखील आपल्या भेटीला कोणगाव या ठिकाणी येईल आणि हा सामना देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 जानेवारी 2025 ला हा सामना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे याही स्पर्धेचा आनंद आपण आवर्जून घ्या. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळतात सोहेल शेख. चांगली कामगिरी आपल्या गावासाठीचं क्रिकेट खेळत असताना देखील त्यांनी चांगल्या पद्धतीने केलेली आहे. आज पाहूया खुल्या गटात दाखल झाले सोहेल. वेगवान चेंडू, ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू, सोहेलला काही कळत नाहीये. आरसीसी पेट साठी देखील खूप चांगलं क्रिकेट खेळलंय. ग्रामीण धमाका बिग बॅश पहिल्या पर्वात अर्धशतक देखील त्यांच्याकडून पाहायला मिळालं होतं. आज पाहूया कशा प्रकारची कामगिरी सोहेल करतील. एका मोठ्या मंचावर खेळण्याची संधी आहे. सुरुवात तर चांगली करून गेले ओमकार, परंतु या सुरुवातीला एका चांगल्या धावसंख्येच्या दिशेने नेण्याचं काम करावं लागेल, कारण अंकुरही कमबॅक करतात. 2 बॉलमध्ये मात्र धाव नाही दिली आहे अंकुर. यावेळेला दांडी दांडी तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी आहे नो बॉल साठी ओव्हर स्टेपिंग. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे. नो बॉल आहे की नाही याकरता अतिशय चांगलं आयोजन पाहायला मिळतंय पुणे नगरीमध्ये, किवळे गावामध्ये. आजूबाजूला जर पाहिलं तर उंच उंच टोलेजंग अशा इमारती उभ्या राहताना देखील पाहायला मिळत आहेत, परंतु त्या मधोमध असणारे सुंदर असं क्रीडांगण. आणि नो बॉल. हा पंचांकडून ह्या गोष्टी लपून राहत नाहीयेत. खूप चांगल्या पद्धतीने पंचांची देखील कामगिरी इकडे होताना पाहायला मिळते. स्वर्गीय बाजीराव मधुकर तरस स्मृती चषक आपण पाहतोय. या स्पर्धेचा जर पाहिलं तर आज महत्वाचा दिवस आहे. व्यावसायिक गटाला सुरुवात झाली आहे. मॅच नंबर 2 आपण पाहतोय, ज्या ठिकाणी सोहेल हा 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या. यस, यावेळेला पुन्हा पाठीमागे बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. संधी देत नाहीयेत. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. नो बॉल आहे की नाही याकरता.
नो बॉल, पुन्हा एकदा नो बॉल. अंकुर सारख्या खेळाडूकडून या चुका होत आहेत. पुन्हा एकदा फ्री हिट सुद्धा असेल, पाहूया आता या फ्री हिटचा फायदा सोहेल घेणार का? आपल्या गावाप्रमाणे आज व्यावसायिक गटात देखील त्याच्या नावाची चर्चा होणार का? यावेळेला फटका चांगला खेळलाय, स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहिला मिळेल. तिकडे बॉल अडवला जातोय. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या 1 ने पुढे गेली ती म्हणजे आता 47 धावा. ओव्हर नंबर 5 सुरू आहे. अखिल भारतीय स्तरावरील क्रिकेट आपण स्वर्गीय बाजीराव मधुकर तरस स्मृती चषक 2024 मध्ये पाहतोय. पुण्याच्या या किवडे गावामध्ये संदीप भाऊ गोजगे आणि सनीदादा आपसे मित्र परिवाराची भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. कोण जिंकणार आज याची सुद्धा चर्चा आहे आणि प्रेक्षकांनी गर्दी सुद्धा चांगलीच केली आहे. सगळे क्रिकेटचे दर्दी आहेत, सगळे क्रिकेट खेळणारे आहेत, सगळ्यांनी क्रिकेट पाहिलंय. इंटरनॅशनल क्रिकेट पाहतात, टेनिस क्रिकेट पाहतात, टेनिस क्रिकेट खेळतात, लेदर बॉल क्रिकेट खेळतात आणि म्हणूनच इकडे गर्दी करतायत. आणि आज देखील यांना दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळणार आहे. थोडीशी थंडी देखील आता वाटू लागलेली आहे. यावेळेला एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, अशा प्रकारचं क्रिकेट थोडंसं कमी खेळतात, परंतु इकडे मात्र विकेट येताना पाहायला मिळते. करण मोरे यांना मात्र माघारी परतावं लागतंय. विकेट येते. मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. हाही खेळाडू जर पाहिलं तर नवी मुंबईच्या धारावे गावातून इकडे दाखल झालाय. सध्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आयकॉन म्हणून देखील पाहायला मिळतो. ग्रामीण धमाका अंडर 24 धमाका बिग बॅचचा मॅन ऑफ द सिरीज राहिला होता. कमी वयात या खेळाडू चांगली कामगिरी केली आहे आणि मॅन ऑफ द सिरीजची 4 व्हीलर कार या खेळाडूच्या सुद्धा नावावर आहे. बॅटिंगसाठी भावेश, परंतु बॉलिंगसाठी भारतीय क्रिकेटमधील एक मोठं नाव अंकुर सिंग. चांगला बॉल, परंतु त्यालाही समोरच्या दिशेने खेळलाय. मिड ऑफला फिल्डर आहेत, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु तिकडे एक धाव मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते ती म्हणजे आता 48 धावा धाव फलकावर. ओव्हर नंबर 5 सुरू असताना चांगली सुरुवात होती. पहिल्या 3 षटकांमध्ये जर पाहिलं तर चांगली धावसंख्या आली होती. मागील 2 ओव्हरमध्ये थोडंसं नियंत्रण पाहायला मिळत आहे, परंतु या ओव्हरमध्ये आलेल्या काही अवांतरच्या धावा या ओव्हरची धावसंख्या बनून गेल्या. अंकुर सिंग यांनी चांगली गोलंदाजी केली, 2 विकेट घेतल्या आणि 11 चेंडूमध्ये फक्त 15 धावा खर्च देखील केलेल्या आहेत. तेच अंकुर पुन्हा एकदा, परंतु समोर पाहायला मिळतात सोहेल शेख भावेश नाईक यांच्या जोडीला. यावेळेला सोहेलच्या बॅटमधून एक फटका खेळलाय खरा, परंतु समोरच्या दिशेने मार्गस्थ होईल. एक धाव घेतली. भावेशचा कॉल होता दुसऱ्या धावेचा. मैदान मोठं आहे आणि इकडे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा या ठिकाणी पाहायचा. यस, नो बॉल. एका षटकात तिसऱ्यांदा असं घडलंय. नो बॉल पुन्हा एकदा येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर आता 3 ने पुढे जाईल अंकुर. आणखीन एक चूक एकाच षटकात जर पाहिलं तरी ही तिसऱ्यांदा चूक घडते अंकुर यांच्याकडून. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आणि क्रिकेटमध्ये चुकी कुणाकडून सुद्धा होऊ शकते. नदीम धानुरी होते त्या ठिकाणी, राजस्थानचे स्टार खेळाडू. त्यांनी थ्रो केला होता, परंतु तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या आणि नोची एक धाव म्हणजे अशा 3 धावा मिळतील. 51 धावा धाव फलकावर. अर्धशतक ओलांडले गेले. सोहेल साठी टाकला गेला हा चेंडू पाहायला मिळतोय. अगदी स्लोअर बाउन्सर म्हणावा लागेल. अवांतरच्या स्वरूपातील धावा मात्र मोठ्या प्रमाणावर आल्या खऱ्या, परंतु धाव संख्या 5 ओव्हर संपल्यानंतर 4 विकेट माघारी आणि 51 धावा धाव फलकावर आहे. टीम ASA हर्ष 11 चॅम्प पनवेल या टीमच्या. डीजे
शेवटची ओव्हर आहे. 8-10 रन जर या शेवटच्या ओव्हर मध्ये आल्या तर मजा येईल मॅच पाहिला दुसऱ्या डावामध्ये. भावेश टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा थोडासा बॉल फिरतोय खरा, परंतु तिकडे एक धाव मिळेल. धाव संख्या 52 वर जाते. लेग बाईची स्वरूपातील धाव तिकडे पंच कळवत आहेत. स्वर्गीय बाजीराव मधुकर तरस स्मृती चषक, नव्याने तयार करण्यात आलेलं क्रीडांगण, नवी कोरी स्पर्धा, परंतु भव्य दिव्य आयोजन या किवळे गावामध्ये पाहायला मिळत आहे. आणि म्हणूनच कौतुक करावं लागेल संदीप भाऊ घोसगे आणि सनी दादा हापसे मित्र परिवार यांचं. यावेळेला देखील बॅट फिरवली आहे खरी, परंतु बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. एक चांगला बॉल प्रवीणने पेश केलाय. आणखीन एक जबरदस्त फटका, गरज होती मोठ्या फटक्याची आणि सोहेलच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतोय. संघाला गरज असताना षटकार. आहे त्यांना आयोजकांच्या वतीने 70 स्पोर्ट्स या ब्रँडचं ब्रँडेड टी शर्ट देण्यात येणार आहे. या आपण मॅच पाहायला आलात खरे, परंतु घरी जाताना एक टी शर्ट सुद्धा घेऊन जाणार आहेत. कॅच वाढल्या तर टी शर्ट सुद्धा वाढतील. यावेळेला मात्र बॅट फिरवली, धाव घेण्याचा प्रयत्न मात्र तिकडे केला जातोय, ज्याची अपेक्षा आपल्याला होती की एक 60च्या जवळपास धावसंख्या जायला पाहिजे आणि तिथपर्यंत धावसंख्या आता मात्र हळूहळू पोहोचू लागलेली आहे. आज माझ्याबरोबर जर पाहिलं तर समालोचन क्षेत्रातील वाकळण गावचा एक युवा आणि टॅलेंटेड आवाज, माहितीपूर्ण समालोचन आणि अगदी गोड आवाज ओमकार शेटे यांना देखील आपण ऐकणार आहात. एकूण 60 धावा धाव फलकावर. अमित भावेश नाईकला मात्र आपण या ठिकाणी स्ट्राईकवर पाहतोय, परंतु काय सुंदर गोलंदाजी होताना पाहायला मिळाली आहे तिकडे. ओ धाव घेण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केलाय खरा, परंतु धावबाद आहे की नाही हे तिसरे पंच कळवतील. तिसऱ्या पंचांची दाद मागितलेली आहे, कारण बॉल हातातून निसटला होता. कदाचित सुरुवातीपासून पहिले प्रयत्न राहिले असते तर ही धाव सुद्धा होऊ शकली असती, परंतु पाहूयात अजूनही निर्णय तिसऱ्या पंचांकडेच आहे. सोमनाथ टेमगिरे जे शिंदे वासुले मधून या ठिकाणी आलेत आणि जाताना 70चं टी शर्ट घेऊन जाणार आहेत आयोजकांच्या वतीने. आणि विकेट आली आहे आणि धाव संख्या 59 झाली आहे. विजयासाठी 60 धावांची आवश्यकता. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. 60 म्हणजे तेवढी कमी सुद्धा नाहीये आणि जास्त सुद्धा नाहीये. पहिल्या डावाचा लेखाजोखा जर या ठिकाणी पाहिला, उस्मान पटेल 5 धावा केल्या, डावाचे नायक राहिले ओमकार केनी. 16 चेंडूमध्ये 31 धावांची खेळी त्यांनी केली. सोहेल शेखचा एक षटकार पाहायला मिळाला, त्याच्या जोरावर 59 धावा बनल्या आणि 60 धावांचं टार्गेट मात्र प्रतिस्पर्धी टीमसाठी ठेवण्यात आले. रेड डेव्हिल्स विरुद्ध ASA हर्ष चॅम्प 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर गोलंदाजीमध्ये अंकुर सिंग 2 षटकं केली, 2 विकेट. महत्वाचे गोलंदाज राहिले, 18 धावा खर्च केल्या. आशिक अली थोडेसे महागडे राहिले. हे ब्रँडेड टी शर्ट दिले जात आहे मैदानाच्या बाहेर कॅच पकडणाऱ्या प्रेक्षकाला. हो, परंतु 70 स्पोर्ट्स आपल्याला सबस्क्राईब करायचंय. त्याच्यामुळे सगळ्या प्रेक्षकांनी लक्षात ठेवा, कॅच पकडली तर टी शर्ट मिळणार आहे, परंतु 70 स्पोर्ट्स चॅनलला सुद्धा आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे. हे प्रेक्षक आनंद घेत आहेत या मॅचचा. एक डाव संपलाय, दुसऱ्या डावाकडे जाणार आहोत आपण. आणि त्याच वेळेला कल्याण डोंबिवली परिसरातील वाकळण गावचा एक युवा आणि गोड आवाज, ज्या आवाजाची चर्चा सुद्धा महाराष्ट्रभर होते, या ओमकारजी शेट्टे सरांना पण ऐकाल. थँक्यू सो मच आदरणीय चंद्रकांत शेट्टे सरांचा आवाज आपण ऐकत होता. जुन्नर भूषण आणि मुंबई भूषण अशा पुरस्कारांनी सन्मानित असणारा हा आवाज, एक आदर्श असं व्यक्तिमत्व. जवळात मैदानाच्या आत
स्पर्धेचा दिवस 3रा, ओपन हाफ आणि मॅच नंबर 2. मागच्या 2 दिवस रात्री स्पर्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात होती. आज देशाच्या नकाशावरती एक नाव टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ठणकावून उमटलंय. स्वर्गीय बाजीराव मधुकर तरस स्मृती चषक 2024 आणि पहिलं पर्व आपल्या समोर घेऊन आलेत आयोजक संदीप भाऊ घोसगे आणि सनीदादा हापसे मित्र परिवार. प्रत्येक स्टँड मध्ये प्रेक्षक आहेत. स्वर्गीय रतन टाटा सर त्यांच्या नावाने एक प्रेक्षक कक्ष, स्वर्गीय झाकीर हुसेन सर त्यांच्या नावाने एक गॅलरी आहे, स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ पांडुरंग गॅलरी आहे, स्वर्गीय डॉक्टर APJ अब्दुल कलाम मिसाईल मॅन त्यांच्या नावाने एक स्टँड आहे आणि गरिबांची अनाथांची माय सिंधुताई सकपाळ त्यांच्या नावाने एक स्टँड या ठिकाणी उभारण्यात आलाय. अप्रतिम ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळते आणि घेऊन चलते तुम्हा सर्वांना जिथे मॅच मैदानावरती सुरू आहे. ASA हर्ष 11 चॅम्प 11 पनवेल, अर्थातच एका बाजूला अरविंद काका वत्रे मॅन फ्रॉम नांदिवली डोंबिवली त्यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि त्या टीम मध्ये आपण पाहताय पहिल्या डावामध्ये बॅटिंग वाटायला आली, 59 बनवले आणि 60 धावेचं लक्ष. त्यामध्ये मोठं योगदान होतं नवी मुंबईचा सुपरस्टार ओमी केनेचं. चांगली बॅटिंग, एक चांगला स्टार्ट त्यानं दिला. त्यानंतर कमबॅक ते देखील तितकंच चांगलं या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालं. टीम रेड डेव्हिल नोएडा रायगडचं आणि 60 धावेचं लक्ष मनाशी बागून सलामीची जोडी थोड्याच वेळात मैदानावरती दाखल होईल. दोन्ही टीमच्या स्कॉटकडे नजर जर तुम्ही टाकली, उस्मान पटेल, मयूर वाघमारे, ओमी केने खेळतोय, रजत मुंडे, आकाश जहांगीर, नजबुल, भावेश नाईक, संकेत पाटील, अंगद, करण मोरे आणि सोहेल शेख आणि करण घनसोलकर आणि ऋतिक पाटील. दुसऱ्या बाजूला आपण पाहताय अंकुर रेड डेव्हिलला लीड करतोय. आशिक, प्रवीण, नदीम, सुनील, सिकंदर, हितेंद्र जडेजा, विशाल, थॉमस डायस, प्रशांत ठाकूर, योगेश सोळंकी आणि बिलाल राजपूत अशा भारत विश्वातील तारा सितारांमधली लढाई आता आपल्या समोर आणि फार मोठ्या संख्येनं प्रेक्षक राजा मैदानावरती उपस्थित झाला आणि सगळ्या लाडक्या प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी आहे. 20 रुपयाचं कुपन फाडा आणि घेऊन जा एक स्पोर्ट्स बायसिकल भाग्यवान प्रेक्षकासाठी. वन ऑफ द बेस्ट मेंटॉर टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील निलेश परदेशी सरांचं शुभागमन झालं. त्यांचं देखील आपण करतोय हार्दिक हार्दिक स्वागत. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. सध्या व्यासपीठ तुम्ही पाहताय जिथनं आयोजन समिती आणि आपले अतिथी पाहुणे मॅच एन्जॉय करतात. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. 60 धावेचं लक्ष मनाशी बागून जिंकण्याची स्वप्न आणि अभिलाषा घेऊन ओपनिंग पेअर मैदानावरती दाखल झाली आहे. रेड डेव्हिल नोएडा रायगडची आणि त्यांना फाईट करतीये मैदानावरती टीम. या ठिकाणी आपण पाहताय ASA हर्ष 11 चॅम्प पनवेल अरविंद काका वत्रे यांचं आगमन झालं. त्यांना देखील विनंती आहे या आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. आणि निलेश परदेशी सरांना देखील विनंती आहे सर या मंचावरती आपलं देखील सहर्ष सहर्ष स्वागत. नो बॅक टू क्रिकेट. जाऊयात मैदानाच्या आत. हर सर जहा झुक जा वह मंदिर होता, हर नदी जहा समा जा वह समंदर होता, जीवन की कर्मभूमि युद्ध तो भरपूर, हर जंग जीत जाए वही सिकंदर होता. आज सगळे चॅम्पियन्स मैदानावरती दाखल होताना भारतीय टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील तारे सितारे तुम्हाला पाहायला मिळतील. सामन्याला होईल या ठिकाणी सुरुवात. पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती पाहूयात कोणा गोलंदाजाचा वापर या ठिकाणी केला जाईल. सध्या संकेत पाटीलच्या हातामध्ये बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय आणि सलामीची जोडी मैदानावरती आली आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाज सिकंदर भट्टी आणि त्याच्या सोबतीनं मुंबईचा अर्धशतकांचा राजा
थॉमस डायस बॅटिंग ट्रॅक वरती आला. अंपायर झालं ग्रीन सिग्नल. संकेत पाटील तयार आहे. 6 षटक आणि 60 धावा आणि जिंकणारा संघ लगेचच फाईट करेल मैदानावरती. विनर विनर अशी लढाई. त्यामुळे प्रदीप नैनीच सर आपण आपल्या पूर्ण टीमला घेऊन सज्ज राहायचंय. मॅच ऑन. फिल्डिंग तुम्ही पाहता. एक डीप मध्ये मिड विकेट या ठिकाणी सेट करण्यात आला. दोन्ही उजव्या हाताचे फलंदाज मैदानावरती सलामीला आलेत. त्यांच्यासाठी ट्रॅप सेट केला जातोय. उस्मान पटेल यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज आहे संकेत पाटील. मिड ऑफ मिड ऑन 38 सर्कलच्या आत ऑन साइडला 2 एक लॉंग ऑन आणि मिड विकेट. फाईन लेग सर्कलच्या आत एक गली एक स्लीप तैनात करायचा आहे का त्यासाठी चर्चा तिकडे सुरू आहे. आणि आता फिल्डिंग मध्ये थोडे अजून चेंजेस आणले जातात. शॉर्ट थर्डमॅन आणि आपण पाहता गली सर्कलच्या आत आणि कव्हर सर्कलच्या आत. ऑल द बेस्ट. गेम इज ऑन. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल संकेत पाटीलचा. पहिलाच बॉल संकेत पाटीलचा. अपील यस. अंपायरचं बोट आकाशाकडे आणि सिकंदर भट्टीचा डाव पहिल्याच बॉल वरती संपलाय आणि रॉयल डकचा शिकार झालाय सिकंदर भट्टी. आणि पहिल्या बॉल वरती विकेट मिळेल का हा क्वेश्चन मार्क आहे. कारण आता DRS लेग बिफोर विकेट साठी घेण्यात आलाय रेड डेव्हिल नोएडा टीमच्या माध्यमातून. थॉमस सोबत आखो में इशारा झाला. थॉमसनं सांगितलं यस आपण घेऊ शकतोय आणि अंपायरच्या निर्णयाला चॅलेंज या ठिकाणी करण्यात आलंय. ते म्हणजेच सिकंदर भट्टी आणि थॉमस डॅशच्या माध्यमातून लेग बिफोर विकेट साठी DRS या ठिकाणी घेण्यात आलाय. 70-70 या स्पर्धेचे करतीये टेलिकास्ट. 70-70च्या वॉर रूम मध्ये आता या ठिकाणी पाहिलं जाईल आणि थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. एक शॉर्ट टीम हडल देखील त्या ठिकाणी झाली. सुरुवात चांगली झाली आहे संकेत पाटील. अल्टिमेट फिटनेस अगदी जे एक या विभागातील लोकप्रिय जिम सेंटर आहे त्यांच्या माध्यमातून मावळ असोसिएशनच्या माध्यमातून जो खेळाडू प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट बनेल त्याच्यासाठी 1 वर्ष फ्री जिम तिकडे अवेलेबल असेल. आणि इकडनं देखील जो खेळाडू प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट बनेल त्याच्यासाठी देखील ती फॅसिलिटी उपलब्ध आहे. अमोल तरस आणि अजर शेख त्यांचं देखील मनपूर्वक आभार. उस्मान पटेल, रजत मुंडे, करण घनसोलकर अगदी त्यांच्या दरम्यान चर्चा सध्या सुरू आहे. काय क्लोजअप मध्ये हे सगळे चेहऱ्यावरचे हावभाव टिपत असताना 70-70चे कॅमेरामॅन्स आपल्याला पाहायला मिळतात. लक्ष प्रत्येकाचं सगळ्या मोठ्या LED वॉल कडे लागलंय. तिकडे प्रत्येक जण पाहतोय ऍक्शन रिप्ले कधी येईल. मग सगळ्यात आधी निर्णय आपल्याला येताना पाहायला मिळेल इकडे थर्ड अंपायरच्या माध्यमातून आणि काही क्षणात आपल्यापर्यंत निर्णय पोहोचेल. अजय आवळे सर थर्ड अंपायरच्या भूमिकेत. अगदी संजय भालेराव सर, निकाजे सर आणि OUT आउट. फलंदाज बाद. हा ऍक्शन रिप्ले राईट आर्म ओव्हर दी विकेट. संकेत पाटीलचा बॉल टप्पा पडलाय अगदी हलकासा आत येत असताना मिडल स्टिकला जाऊन आदळतोय आणि अंपायर्सनं बाद घोषित केलाय आणि जो DRS होता तो इकडे गमावलाय टीम रेड डेव्हिल नोएडा रायगडनं. आणि धक्का पहिला लागलाय. सिकंदर भट्टी बॅक टू डग आउट. फर्स्ट बॉल फर्स्ट विकेट. एखाद्या फिरकीपटूला पॉवर प्ले मध्ये आणणं आणि पहिल्याच बॉल वरती त्याला विकेट टी देखील लेग बिफोर विकेट मिळणं ऑफ कटर वरती हा त्याच्यासाठी ड्रीम बॉल होता. आणि एक चांगली सुरुवात संकेत पाटीलने केली आहे. वॉल बिगनिंग इज हाफ डन ज्याला म्हटलं जातं. अर्ध काम मैदानावरती चांगल्या सुरुवातीनंतर पूर्ण होतं. इकडे तसं नाहीये. इकडे भारतभरातील तारे सितारे आहेत. एका खेळाडूची बॅट मैदानावरती बोलली टार्गेट चेस केलं जाऊ शकतं. आणि न्यू बॅटर मैदानावरती आलाय राजस्थान मधून नदीम धनुरी. बॅटिंग ट्रॅक वरती तयार झालाय. अगदी आज भारताच्या विविध राज्यातनं, जिल्ह्यातनं, तालुक्यातनं, गावागावातनं खेळाडू आलेत आणि भारत विश्वात चर्चेत ही स्पर्धा स्वर्गीय बाजीराव मधुकर तरस स्मृती चषक. स्लॉक स्वीप ऑन साइडला फर्स्ट कंप्लीट. सेकंडचा कॉल थ्रो अगदी थोडासा उशीर आलाय आणि 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर फास्ट होते नदीम धनुरी. थॉमस डायसला कॉल त्याने केला. यस डेंजर इनला मला जायचं मी तयार आहे. आणि थॉमस सांगत असताना व्हेरी गुड कॉल. चांगलं कोऑर्डिनेशन तिकडे पाहायला मिळालं. दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून 2 धावा आले धावफलकावर. 2 डाव सुरू झालाय
टीम रेड डेव्हिल नोएडा रायगडचा प्रत्येक बॉल वरती एक वेगळा थर्रार. स्विच हिटचा फटका फसलाय. बॉल काही काळ हवेत क्षेत्ररक्षक पोहोचतील का नाही आणि बॉल ट्रॅव्हल होतोय डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. नदीम धनुरी आलाय आणि धावेंची सुरुवात नदीमच्या बॅटमधून सुरू झाली आहे. या चौकारानंतर जे विकेट गेल्यानंतर दबाव आलं होतं ना, सिकंदर बट्टी बाद झाल्यानंतर तो थोडासा कमी झाला. बॉल कधी हरवला, फुटला, भिजला, गहाळ झाला, शेवटपर्यंत नवा बॉल मैदानावरती दिला जाईल या गोष्टीची काळजी आपण प्रत्येकानं घ्यायची आहे. 36 बॉल 60 धावेचं लक्ष्य मनाशी बाळगून इकडे टीम दाखल झाली आहे. दुसऱ्या बाजूला थांबवायच्यात त्या म्हणजेच आपण पाहताय ASA हर्ष11 चांप पनवेलला. या पाहूयात कशी रंगती ही मॅच. क्षणाक्षणाला क्रिकेटच्या पटलावरचं द्वंद्व युद्ध या दोन टीम दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. संकेत पाटीलचा हा बॉल आता नाचवलाय फलंदाजाला आपल्या गोलंदाजीच्या तालावरती. 70-70 अप्रतिम टेलिकास्ट करते. अगदी मागचा सामना निहाल तुसामतची गोलंदाजी तुम्ही पाहिली. 70-70चं ऑफिशियल इंस्टाग्राम पेज जर तुम्ही ओपन केलं तर तिकडे देखील निहाल तुसामतच्या गोलंदाजीचा अगदी प्रदर्शन तुम्हाला पूर्णपणे हायलाइटच्या माध्यमातून तिकडे पाहायला मिळेल. भरपूर फास्ट आहे सगळी टीम. ग्रेट जॉब बॉईज. 7-1 सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आवर्जून सबस्क्राईब करा 70-70 युट्यूब चॅनलला आणि फॉलो करायला विसरू नका 70-70 इंस्टाग्राम ऑफिशियल पेजला. बॉल तयार. संकेत धावफलकावरती धावा 7. मागच्या 4 बॉल मध्ये संकेतच्या विरुद्ध 1 चौकार 1 डबल. बॉल तयार आहे. समोर थॉमस डायस. इथे देखील लाईन चांगली आहे. यस, अंपायरचं फिंगर अप आणि आता परतावं लागेल थॉमस डायसला बॅक टू डग आउट. कारण आता DRS नाहीये त्यामुळे येणारी 6 षटकं ऑनफिल्ड अंपायरच्या डिसिजन वरती खेळायचंय आणि हा निर्णय अंपायरचा तुम्ही पाहताय अगदी बरोबर चांगला निर्णय. पडला बॉल ऑफ स्टिकला, त्यानंतर मिडल स्टिकला अगदी धडकत होता बॉल आणि थॉमस डायसची झाली शिकार. धक्का लागलाय. मैदानावरती दुसरा फलंदाज बाद. दोन विकेट्स मैदानावरती गेलेत आणि दोन्ही विकेट अगदी रायटी बॅटरचे ऑफ ब्रेक वरती संकेतनं लेग बिफोर विकेट काढलेत. त्याचा पिचिंग स्पॉट तुम्ही जर पाहिला गुडलँड स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर बॉल थोडा खाली राहतो. या विकेट वरती मागचे 2 दिवस रात्री आपण तेच पाडलंय. अगदी शॉर्ट ऑफ लेन जास्त बॉल इकडे तुम्हाला पाहायला मिळाले नाहीयेत. 6 मीटर 8 मीटरच्या झोन मधले बॉल इकडे बाउन्सर जास्त दिसलेत नाहीयेत कारण या विकेट वरती बॉल फारसा उसळी घेत नाहीये. थोडेसे डीप राहताना आतापर्यंत या मैदानावरती आपण गोलंदाजांचे बॉल्स पाहिलेत. टीमची टोटल धाव फलकावरती 7 विकेट गेले 2. अंतिम बॉलचा खेळ P1 मधला शिल्लक आहे. आतापर्यंत तरी षटक चांगलं राहिले संकेत पाटीलचं. ASA हर्ष11 चांप पनवेलच्या बाजूनं. यष्टी रक्षक अगदी यष्टांना खेटून उभा. उस्मान पटेल. संकेत पाटील तयार आहे. न्यू बॅटर प्रशांत ठाकूर. बॉल चालला मिडॉनला. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. मिस्टर RPL रायगड प्रीमियर लीगच्या 4थ्या पर्वाचा मालिकावीराची कार आपल्या नावावरती कोरणारा मयूर वाघमारे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची टोटल धाव फलकावरती पाहायला मिळते 8 धावा 8 लॉस ऑफ 2. 8ला 2 बाद सध्या चित्र या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 8 धावा धाव फलकावरती लागलेत. विकेट गेलेत मैदानावरती 2. बॉल शिल्लक आहे तिथनं 30. जिंकण्यासाठी अजूनही मैदानावरती प्रवास बाकी आहे. 52 धावेचा. चांगल्या मॅचची आशा अपेक्षा घेऊन प्रेक्षक राजा मैदानावरती आलाय. षटकाराच्या बाहेर जो कोणताही प्रेक्षक झेल टिपेल त्याला 70-70 स्पोर्ट्स ब्रँडचं एक आकर्षक टी शर्ट देऊन आयोजकांच्या वतीनं सन्मानित केलं जाईल. 8ला 2 सध्या हे चित्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. ओव्हर नंबर सुरू होतीये. मैदानावरती 2. स्वर्गीय बाजीराव मधुकर तरस स्मृती चषक आपल्या भेटीसाठी आलाय. पहिल्याच पर्वात आणि प्रचंड चर्चेत असणारी स्पर्धा आज तुम्ही पाहताय. पुणे जिल्ह्यातील मानाची सन्मानाची पहिल्या क्रमांकासाठी तब्बल 5 लाख रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये दिलं जातं आणि षटकाराच्या बाहेर जे प्रेक्षक झेल पकडतील आयोजन समितीकडनं एक 70-70 टी शर्ट आणि लकी ड्रॉ कुपन 20 रुपयामध्ये भाग्यवान प्रेक्षकाला बायसिकल. आणि तो प्रेक्षक जर भाग्यवान वॉर्ड क्रमांक 24 मधील असेल
तर त्याच्यासाठी 1000 रुपयाचं अजून एक्स्ट्रा पारितोषिक या ठिकाणी कॅश अमाऊंट या ठिकाणी दिलं जाईल. आणि ते पारितोषिक आहे सौभाग्यवती श्रेयाताई गायकवाड तरस श्री अक्षय बाजीराव तरस यांच्या माध्यमातून. धन्यवाद. कारण या वॉर्डसाठी या वॉर्डच्या विकासासाठी ही सगळी मंडळी भरपूर चांगलं काम करत असते. मयूर वाघमारेचं स्वागत एका सिंगलनं झालंय. ऑन स्ट्राईक नदीम धनोरी. नदीम धनोरीचा फटका चांगला मिड विकेटला फिल्डरला चेस आउटफील्ड फास्ट आहे. थांबेल का बॉल डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर लॉंग ऑन वरनं पोहोचला. वॉर्ड स्टॉप. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी राहिलं. डीप मध्ये फील्ड आपल्याला पाहायला मिळाले. उपस्थित होते लॉंग ऑनला भावेश नाईक मॅन फ्रॉम नवी मुंबई धारावे. धावफलक स्कोर कार्ड वरती एक सिंगल डबल न पुढे जात असताना डबल डिजिट मध्ये येऊन पोहोचले 11. चांगली बॅटिंग करतोय नदीम धनोरी या मॅच मध्ये. त्याचा रोल त्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे. विकेट गेल्यानंतर सिंगल डबल वरती तो बिलीव्ह करतोय. चांगला खेळतोय सध्या नदीम धनोरी मयूर वाघमारेच्या समोर. इथे फटका सुपर्ब आहे. जसा बॅटच्या समोर रडार मध्ये दिसला इनसाइड आउट खेळले. स्वीपर कव्हरला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर ट्रॅव्हल होतोय. नदीम धनोरीची बॅट क्रिकेटचा कॉपी बुक स्टाईल क्लास दाखवतीये. आणि या मास्टर क्लास 4 नदीम धनोरीच्या बॅट मधनं लोवर फुल टॉस त्याला फक्त आणि फक्त आपण पाहता बॅट वरती घेतलं आणि पंच करत असताना चांगला शॉट पॉवर प्ले सुरू आहे. अशाच प्रकारे बॅटिंग मैदानावरती त्याला करायची आहे. आणि या दुसरा चौकार आलाय नदीम धनोरीच्या बॅट मधनं. याआधी एक स्विच हिट त्यानं खेळलाय. चांगली बॅटिंग करताना नदीम धनोरीला आपण पाहता. धावफलक 4 ने पुढे जाईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 15 धावा धावफलकावरती. मयूर वाघमारे तयार आहे. षटक सुरू आहे मैदानावरती. पॉवर प्ले नंबर 2 नदीम धनोरीसाठी टाकलेला हाफ ट्रॅकर टप्पा पडल्यानंतर चाललाय यष्टीरक्षक उस्मान पटेलच्या हातामध्ये. डॉट बॉलची होतीये समाप्ती. एक डॉट बॉल या मॅच मध्ये महत्वाचा आहे. अगदी शॉर्ट ऑफ लेन सोबत हलकेशे फिंगर देखील रोल केले होते मयूर वाघमारे ना. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं काढलं होतं बॉलला. लेग कटर राईटी बॅटर साठी. बॉल तयार. मयूर ओव्हर द विकेट आलेत. हा देखील बॅटच्या समोर आणि तो देखील चाललाय बॅकवर्ड पॉइंटला बाउंड्री लाईनच्या बाहेर. नदीम धनोरीच्या बॅटमध्ये येतोय चौकार नंबर 3. काय खेळतोय मैदानावरती नदीम धनोरी ना. पत बडा ना पैसा बडा. मुसीबत में साथ खडा हो सबसे बडा. अगदी जिथे परिस्थिती गंभीर आहे ना तिथे नोएडा टीमला रायगडला सांगतोय नदीम धनोरी खंबीर आहे. चांगली बॅटिंग वन मॅन शो सध्या नदीम धनोरीच्या बॅटमधनं सुरू आहे. धावफलकावरती धावा 4 ने पुढे जातील. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 19 लॉस ऑफ 2. 19 धावा धावफलकावरती. पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्ले मधला अंतिम बॉल मयूर थोडासा महागडा ठरलाय. 11 रन्स आलेत आतापर्यंत या षटकात. इथे देखील फटका चांगला आहे. बट आता फिल्डर आहेत त्या ठिकाणी कवसला. सिंगल कंप्लीट आहे. सेकंडचा कॉल. धोका धोका. थ्रो अगदी ऑन कीपर. बुलेट यायला हवा होता. आता तिकडे आला 1 बाउन्स. रन्स मिळतील या ठिकाणी 2. आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये शिरकाव करताना आपल्याला टीम पाहायला मिळतीये ती म्हणजेच रेड डेव्हिल नोएडा रायगड. पहिलं षटक होतं 8 धावा. विकेट्स आल्या होत्या 2. दुसऱ्या षटकात धावा आल्यात मयूर वाघमारेच्या 13. विकेट कोणती गमावली नाहीये. नदीम धनोरी बॅटिंग करतोय 8 बॉल 18. आणि दुसऱ्या बाजूला आता समीकरण मैदानावरती शिल्लक आहे. येणारे 24 बॉल. रिक्वायर रन रेट 10च्या खाली आलाय. 39 धावेची गरज आहे. आने वाली 24 गेंदे बीच मैदान के अंदर बचे और 39 रन की जरूरत है टीम रेड डेविल नोएडा रायगढ़ को. 24 बॉल 39 धावा. क्लोज चालली या मॅच. 1 ते 2 विकेट जर येत्या काळामध्ये अजून येत आहेत. कमबॅक करेल टीम एएसए हर्ष 11 चाम पनवेल. तर दुसऱ्या बाजूला 2 षटकांमध्ये इथनं 20 ते 22 धावा जर मैदानावरती जमवल्या जात आहेत तर स्ट्रॉंग झोन मध्ये रेड डेविल नोएडा रायगड आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत नवनाथ दादा मेमाणे. हे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांचं मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. ओटू कॉम्बॉक्स. 24 बॉल 39 धावेची गरज. प्रशांत ठाकूर बॅटिंग ट्रॅक वरती. रन बॉल तो खेळतोय. त्याला माहितीये नदीम चांगली बॅटिंग करतोय. त्याला स्ट्राईक वरती त्यांना मागच्या 2 बॉल वरती आणलंय. संकेत पाटीलचा बॉल त्याच्यावरती स्लॉक स्वीप आक्रमण इन फ्रंट ऑफ दी सेंटर. बॉल चालला पहिल्या टप्प्यावरती. फिल्डरच्या नजरेसमोरून बॉल फरार होतोय सीमा पार. प्रशांत ठाकूरच्या बॅटमधून येतोय चौकार. काय शॉट होता प्रशांत ठाकूरचा. अगदी टप्पा पडल्यानंतर जसं पाहिलं की बॉल आता बाहेरच्या दिशेनं निघतोय. आडवा बॅटनं लपेटलाय बॉलला.
मिड विकेट सीमारेषा पार आणि हा चौकार प्रशांत ठाकूरच्या बॅटमधनं दबाव वाढवतोय टीम एस हर्ष चॅम्प 11 पनवेल वरती. धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 25 25ला 2. संकेत पाटील तयार आहे. पॉवर प्ले संपल्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं आहे. हा कमी गतीनं टाकला होता मागच्या बॉलच्या कंपॅरिझन मध्ये आणि तिकडे संकेत पाटीलचा प्रभाव पुन्हा एकदा पाहायला मिळतो फलंदाजावरती. अपनी पहचान बनाने का हुनर रखता है, हर मुश्किल से लड़ने का जिगर रखते हैं. जो हमें रोक सके वो ताकत किसी में नहीं, हम खुद पर किसी गैरों से ज्यादा भरोसा रखते हैं. या मॅच मध्ये स्वतःवरती विश्वास ठेवत प्रत्येक प्लेयरला 100% द्यायचे आपल्या टीम साठी. म्हणून तर आज या टेनिस बॉल क्रिकेट सुपरस्टार्सला पाहण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली आहे. स्वर्गीय बाजीराव मधुकर तरस स्मृती चषकाच्या पहिल्या पर्वात आणि तिसऱ्या रात्रीत उपस्थित तमाम लाडक्या प्रेक्षकांचं आणि जे ऑनलाईन मॅच पाहतात त्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. फिल्डिंग मध्ये चेंजेस. मिड ऑफ आता चाललाय शॉर्ट कव्हरला. समोर लॉंग ऑफ तैनात. बॉल तयार आहे. संकेतचा बॉल टप्पा पडल्यानंतर मागे कीपरला बीट करून गेला. हो क्लोज कॉल होता. डायरेक्ट हिट. ऍक्शन रिॲक्शन भरपूर काही सांगून जातात. अंपायरचा इशारा वाईट बॉल. 1+1 एव्हरी डिलिव्हरी आउट ऑफ द लेग स्टंप दिस कॉल दी वाईट. मागे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होते रजत मुंडेचा हा थ्रो क्लोज झाला असता. जर इकडे डायरेक्ट हिट झाला असता ना तर भरपूर क्लोज असता हा मोमेंट. 2 धावा एक्स्ट्रा झालेत. धावफलक 2 ने पुढे जाईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 27 धावा. नदीम धनोरी थांबायला तयार नाहीये. 60 धावेचं लक्ष आणि सुसाट सुटलाय नदीम धनोरी ऑन फायर. इथे स्विच हिट आणि आता फर्स्ट लाय शॉर्ट थर्ड मॅन 38 सर्कलच्या आत आणि तिकडे टिपलाय त्यानं जेल. आणि ज्या विकेटची चर्चा सुरू होती की ती इम्पॉर्टंट आहे आणि ती काढली आहे गोलंदाजी करताना संकेत पाटीलच्या खात्यात. विकेट नंबर ऍड होती या ठिकाणी 3 आणि फलंदाज बाद होतोय नदीम धनोरी. बॅक टू डग आउट. राजस्थानवरनं आलाय. आपला इम्पॅक्ट त्यानं मैदानावरती जरूर टाकला. एक प्रभावशाली क्रिकेट त्याचं पाहायला मिळालं. करण घनसोलकर आंबिवलीचा स्टार त्यानं घेतली आहे त्या ठिकाणी कॅच आणि फलंदाज होतात नदीम. बॅक टू डग आउट. ठीक. या स्पर्धेसाठी ज्यांनी खऱ्या अर्थानं विशेष सहकार्य केले सन्माननीय बाळासाहेबजी गायकवाड उदय कंस्ट्रक्शनचे होणार आहेत त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. संगीताताई भोंडवे नगरसेवक यांचं देखील मनपूर्वक स्वागत. गणेश अण्णा भोंडवे यांचं देखील मनपूर्वक स्वागत. तसं पाहिलं गेलं तर या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य ज्यांनी केलं अमित दादा तरस अमोल दादा तरस याही मान्यवरांचं मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 27 धावा धावफलकावर विकेट गेले 3. करण रणदेट अगदी आपण पाहिलं तर इक्बाल रणदेटला घेऊन चालली आहे टीम. मात्र त्यापेक्षा थोडीशी पुढे आपल्याला पाहायला मिळते कारण 10.80 सध्या हे करण रणदेट आपल्याला पाहायला मिळते आणि चेस करायचं 10.00 च्या सरासरीनं 6 षटकं 60 धावेचं लक्ष. न्यू बॅटर मैदानावरती दाखल झालेत. हितेंद्र जडेजा प्रशांत ठाकूर एका बाजूला दुसऱ्या बाजूला हितेंद्र. बॉलिंग ट्रॅक वरती विकेट काढतोय आज मुरबीचा रायगडचा फिरकीपट्टू संकेत पाटील. फ्रंट फुटला आले. अगदी बॉलला बॅट वरती घेतलं. सॉफ्ट हँड न खेळत असताना ड्राईव्ह केलं समोर. एक सिंगल मिळतीये आणि एका सिंगल नंतर स्कोर धावफलकावरती पुढे जातोय. टीमची टोटल 28. अजूनही 2 बॉलचा खेळ संकेतच्या स्पेल मधला बाकी आहे. चांगलं राहिलंय आतापर्यंत त्याचं बॉलिंग कार्ड वरती. अगदी रिझल्ट आपण पाहिला ना त्यांना कॅप्टनला दिलाय जो विश्वास संघनायकानं ठेवला. 3 इम्पॉर्टंट विकेट्स त्याच्या खात्यामध्ये. नदीम धनोरी त्याआधी थॉमस डायस आणि सुरुवातीला सिकंदर भट्टी या 3 विकेट्स त्यानं काढलेत. बॅटन पॅड मध्ये होता. ऑन साइडला चेस फिल्डर साठी 2 थांबवल्या जातील का. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतात. फिल्डिंग वरती कसा प्रेशर टाकला जाईल फिल्डर्स वरती दबाव टाकून सिंगलला डबल मध्ये कसं पूर्ण केलं जाईल सध्या तो प्रयत्न मैदानावरती प्रशांत ठाकूरचा सुरू आहे. एक चौकार प्रशांतच्या बॅटमधनं आला आणि त्या सोबतीनं सिंगल डबल्स त्याच्या बॅटमधनं सातत्यानं ऑन आहेत. त्यामुळे या मैदानावरती एका बाजूने जो एंड पकडून ठेवायला हवा ना तो या मॅच मध्ये प्रशांत ठाकूरनं पकडून ठेवलाय. 5 बॉल बॅटिंग करतोय एका चौकाराच्या मदतीनं 8 वरती. धावफलक 30 वरती आहे. उर्वरित 19 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी अजूनही अर्धा पल्ला 30 धावा या मैदानावरती करायच्यात. संकेत पाटील तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. तिसऱ्या षटकातील हा अंतिम बॉल. फिल्डिंग मध्ये चेंजेस केले जातात. एक डीप मध्ये थर्ड मॅन आहे. फाईन लेग सर्कलच्या आत स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन समोर लॉंग ऑफ. काहीशी चर्चा
तिकडे आता अंपासच्या दरम्यान सुरू आहे. थोड्याच वेळात अगदी त्या चर्चेचं निराकरण केलं जाईल. चेक या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत सन्माननीय महेश दादा भोंडे आणि त्यांच्या समवेत किणे गावातील अष्टपैलू खेळाडू दिनेश दादा पिंजण हे दोन्ही मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने ज्यांनी विशेष सहकार्य दिलं सन्माननीय बापूअण्णा कातळे युवा नेते साहेबांचं देखील मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. सन्माननीय सुमित भाऊ तरस याही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. तानाजी आप्पा भोंडवे याही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. ओर टू कॉम्बॉक्स. 19 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 30 धावेची गरज आहे. थोड्याच वेळात पुन्हा एकदा सामना सुरू होताना आपल्याला पाहायला मिळेल. स्वरगंगा मंडप डेकोरेटर्स आमचे मडवी आपण त्वरित संपर्क साधायचा. स्वरगंगा मंडप डेकोरेटर्स आपण लगेचच संपर्क साधायचा. उमेश नायडू यांच्या सोबत कमेंट्री बॉक्सच्या समोर. मेहनत की डगर पर चलना सीख लो, हर कदम पर जीत का निशान मिलेगा, हौसला बुलंद रखना दोस्तों, तुम्हें अपनी मंजिल का हर मुकाम मिलेगा. आज टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील स्टारकास्ट इथे आली आहे, ज्याने आपल्या गावाच्या आपल्या तालुक्याच्या शहरापासून सुरू केलेलं क्रिकेट आज टेनिस बॉल क्रिकेटच्या नकाशावरती त्यांना घेऊन आलाय. 30 धावा धावफलकावरती, विकेट गेले 3. थोडेसे अडथळे मैदानावरती आहेत तांत्रिक आणि थोड्याच वेळात पुन्हा एकदा मॅच ऑन होताना आपल्याला पाहायला मिळेल. बॅटर्सनं थोडीशी चर्चा तिकडे अंपायर सोबत केली. अगदी थोडस त्रास तिकडे एक LED ची फ्रंट लाईट आहे त्याच्यामुळे होतोय. थोड्याच वेळात अगदी ते सगळं क्लिअर केलं जाईल आणि पुन्हा एकदा मॅच सुरू होताना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. ठीक. या स्पर्धेनिमित्त आपण पाहतो ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य लाभलं जात आहे सन्माननीय तानाजी आप्पा भोंडवे. तसं पाहायला गेलं तर उद्योजक आहेत आणि उद्योजक साहेबांच्या वतीने या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभलं जात आहे. मनापासून धन्यवाद. आपण पाहतोय त्यांच्या समेत पाहायला गेलं तर संतोष उर्फ लखनदादा तरस याही मान्यवरांचं मनपूर्वक मनापासून धन्यवाद. तसं पाहायला गेलं तर या स्पर्धेमध्ये अनेक मान्यवरांनी विशेष सहकार्य केलंय. त्यापैकी सामाजिक कार्यकर्ते सुनीलदादा काशीनाथ भोंडवे, संभाजीदादा भोंडवे आणि राहुल दादा तरस या सर्व अतिथी मान्यवरांचं विशेष सहकार्य लाभलं जात आहे. आणि या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं अनेक बक्षीस पात्र संघांसाठी बक्षीस दिली जात आहेत असं व्यक्तिमत्व सन्माननीय श्रेयाताई अक्षयदादा तरस याही ताईंचं मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. सन्माननीय राहुल दादा तरस उद्योजक साहेबांचं मनापासून स्वागत. विकासांना हरपळे ज्यांच्या माध्यमातून श्री इंटरनेट मॅच साठी वायफाय सौजन्य लाभलं गेलं त्यांचं देखील मनापासून धन्यवाद. सचिन दादा पाटील तक्ष हॉटेलचे ओनर आहेत त्यांचं देखील मनापासून धन्यवाद. अक्षयदादा तरस वॉटर सप्लायरचे ओनर आहेत. या सर्व विशेष सहकार्य करणाऱ्या देणगीदार व्यक्तिमत्वांचं मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. स्मृती चषक 2024 मध्ये ओटू कॉम्बॉक्स. चांगली रंगतीये स्पर्धा. फार आयोजक टेनिस बॉल क्रिकेट मध्ये आपण असे पाहतो स्पर्धा यशाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळण्यासाठी सातत्य अनेक वर्षाचं टिकून राहतं. तेव्हा टेनिस बॉल क्रिकेट मध्ये कुठे स्पर्धा मोठ्या होतात, खेळाडू येतात. पण या स्पर्धेचं पहिलंच पर्व आहे आणि पहिल्याच पर्वात आयोजकांच्या मेहनतीला आणि प्रयत्नांना खऱ्या अर्थानं साथ देणारा प्रेक्षक राजा मैदानावरती पाहायला मिळालाय. म्हटलं जातं ना मित्रांनो, पुणे तिकडे काय होणं, पराक्रम, शौर्य, त्याग, इतिहास अगदी या सगळ्यांचा साक्षीदार ऐतिहासिक हे पुणे शहर आहे. आणि त्या पुणे शहरामध्ये सध्या क्रिकेटचा वेगळा कहर आहे आणि त्याच क्रिकेटला अजून उंचीवरती घेऊन जाणारी ही स्पर्धा स्वर्गीय बाजीराव मधुकर तरस स्मृती चषक आहे. चेक या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय सुमित दादा तरस यांचा असणारा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होतोय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आणि सन्माननीय अक्षय भाऊ तरस यांचा देखील संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होतोय. त्यांचं देखील मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. ओटू कॉम्बॉक्स. लक्षात घ्या अगदी समोर जे 2 LED आहेत, अगदी समोर सध्या लॉंग ऑनला जो टॉवर आहे त्याच्या अगदी लाईट्समुळे विकेटवरती कोणताही इम्पॅक्ट पडत नाहीये हे स्वतः आयोजकांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिलंय. गेम कंटिन्यू प्ले केला जाईल आणि इथनं पुढे अगदी त्या टॉवर्समुळे त्या LED अगदी फोकसमुळे जर मॅच थांबवायचं अंपायर्सकडे कॉल येत असेल तर अंपायर्सना लगेच सांगायचं आहे की आपल्याला गेम कंटिन्यू प्ले करायचा आहे. आयोजकांचा हा महत्वाचा मेसेज आपण पोहोचवतोय. अगदी सुंदर असा विद्युत प्रकाश मैदानावरती आहे जिकडे चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे.
हलक्या हातानं सॉफ्ट हँड फक्त दिशा दिली आहे, काढलाय बॉल फाईन लेगच्या दिशेनं, लॉंग लेग चेंडूवरती पोहोचलाय, चांगलं राहिलं क्षेत्ररक्षण आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. 2 धावेच्या मदतीनं संकेत पाटीलचं षटक या ठिकाणी संपलंय. अगदी आपण पाहताय आणि धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात 32. बाउंड्री चेक साठी थर्ड अंपायर या ठिकाणी घेण्यात आला. बाउंड्री चेक केली जाईल, त्यानंतर आपल्याला समजेल 2 की 4. प्लस डगआउट सध्या इतकं शांत आहे, त्यांच्या रिॲक्शन्स खूप काही सांगून जातात की कदाचित इकडे थांबवलाय बॉल, थोडाच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल, ऍक्शन रिप्ले आपल्या समोर येईल. 2.5 मध्ये 30 आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर किती बनतील त्याचं उत्तर आपल्याला मिळेल. आणि 2 धावा आहेत, सेफ आहे बाउंड्री. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड धाव फलकावरती जाऊन पोहोचलंय 32. आणि कशा प्रकारे इकडे फील्ड केला बॉल तुम्ही पाहू शकता, अगदी पूर्णपणे मातीमध्ये तिकडे खेळला आणि त्यानंतर धावा वाचवल्या आणि आपल्या टीम साठी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी म्हणतोय दाग अच्छे होते. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा 32. आताशी या मॅचचा दुसऱ्या सत्रातील अर्धा डाव पूर्ण झालाय. उत्तरार्धातील अजूनही 3 षटक येणं बाकी है. आने वाली गेंदे बचे 18 और जीत के लिए 28 रनों की जरूरत है. 18 बॉल 28 धावा अगदी या मॅच मध्ये करायच्या आहेत. लकी ड्रॉ कुपन ऑन आहे, अवघ्या 20 रुपयामध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकता स्पोर्ट्स बायसिकल. आणि 9:30 वाजता अगदी लकी ड्रॉ कुपन बंद होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना लगेचच पटापट या गर्दी करा, कॉमेंट्री बॉक्स समोर लकी ड्रॉ कुपन घेऊन जा. 7070 युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या नावाची चिठ्ठी आली तर घेऊन जा. इकडे भाग्यवान प्रेक्षकांनी ही स्पोर्ट्स बायसिकल 18 बॉल 28 वॉडा मॅच चांगला रंगतोय मैदानावरती सामना. ओव्हर नंबर 4, पहिलाच बॉल अप्रतिम आहे, कीपर बीट बॉल मागे, क्षेत्ररक्षण तिकडे चांगलं राहिलंय, एक सिंगल नाही थांबू शकले. सेकंड स्पेल मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मयूर वाघमारे. या मॅच कडे पाहिल्यानंतर प्रेक्षक फक्त इतकंच म्हणतील, अभी तो असली उडान बाकी है, अभी परिंदे का इम्तिहा बाकी है, अभी तो लांगा है इस मुकाबले ने समंदर, अभी तो पूरा आसमा बाकी है. एक क्लोज इनकाउंटर या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. रफ अँड टफ जाईल ही मॅच, त्याच आशा अपेक्षा घेऊन प्रेक्षक राजा इकडे आपला पैसा वसूल मुकाबला पाहण्यासाठी आलाय. बॉल शिल्लक आहेत 17, रन्स बाकी आहेत मैदानावरती 27. एक चांगलं षटक जर आलं टीम आपण पाहताय AS हर्ष चॅम्प 11 साठी तर मॅचला मजा येईल. आणि एखादा मोठा फटका मयूर वाघमारेच्या विरुद्ध आला 17-18च्या खाली, अगदी जर 12 बॉल मध्ये समीकरण आलं तर पारड भारी होताना आपल्याला पाहायला मिळेल. रेड डेव्हिल नोएडा रायगड्स सिंगल डबल ही मॅच पुढे चालली आहे. बट अतिशय सुंदर बॅटिंग मैदानावरती करतोय प्रशांत ठाकूर. 7 बॉल आणि 11 रन्स त्याच्या बॅटमन आलेत. हितेंद्र जडेजा ऑन स्ट्राइक ओव्हर द विकेट. बॅटची लागलीये काकडा, काही काळ फील सुरू होत, त्यानंतर मैदानावरती उस्मान पटेलच्या रिॲक्शन्स, मयूर वाघमारेच्या ऍक्शन्स खूप काही सांगून जातात. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर होता. संधी होती उस्मानकडे, रन्स घेण्याची संधी देखील होती बॅटर्सकडे. बॉल ज्यावेळी सुटला यष्टीरक्षकाच्या हातामधून, पण इथे जातो डॉट बॉल. थांबवलाय हितेंद्र जडेजावरती एका एंडनं दबाव बनवण्याचा प्रयत्न मयूर वाघमारे करतोय. समीकरण प्रत्येक बॉल वरती बदलेल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार आहे मयूर. इथे लाईन चेक केली जाईल, व्हाईट लाईनच्या बाहेर बॉल, अंपायरचा इशारा त्या ठिकाणी येतोय. एक्स्ट्रा रन स्कोरकार्ड वरती जोडली जाईल. एक्स्ट्रा रन धावफलकावरती पुढे जात आहे आणि टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. स्कोर जाऊन पोहोचलाय 35, लॉस ऑफ 3. अजूनही 25 धावेची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 15, 15 बॉल रिक्वायर्ड 25. आने वाली गेंदे बची है 15, जीत के लिए 25 की जरूरत है. रेड डेव्हिल नोएडा रायगड बॉल तयार बॉलिंग ट्रॅक वर मयूर वाघमारे. पहिली मॅच लीग स्टेजला ऑलवेज इम्पॉर्टंट आहे, कारण तुम्ही तब्बल एक मानाची सन्मानाची 5 लाख रुपयाचं पहिलं पारितोषिक असणारी स्पर्धा खेळताय. फर्स्ट प्राइज 5 लाख, सेकंड प्राइज 3 लाख, थर्ड अँड फोर्थ 1 लाख. अगदी अशा प्रकारे कॅश प्राइज या स्पर्धेमध्ये दिलं जात आहे. त्या सोबतीनं या स्पर्धेमध्ये आपण जर का पाहिलं तर अनेक मोठ्या टीम्स या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना दिसतील. उद्या दिल्ली धमाका, अगदी LK स्टार, सगळ्या भारत विश्वातील टेबल टॉपर्स टीम्स खेळताना दिसतील.
समोर बॉल लॉंग ऑफला आणि एक सिंगल त्या ठिकाणी मिळते. एका सिंगलनं धावफलक पुढे चाललाय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीये 36 धावा. मान ऑफ द मॅच साठी टी शर्ट आपण पाहताय या स्पर्धेमध्ये देण्यात आलाय. मावळ स्पोर्ट्स विवेक साठे यांच्या माध्यमातून यांचं मनपूर्वक आभार. इथे फटका चांगला इनफिल्डच्या वरनं काढलाय. थर्डमॅनला बीट करून चाललाय बॉल निघून. प्रशांत ठाकूरच्या बॅटमधनं बाहेरची कडा आणि ती पुरेशी होती कारण मयूर वाघमारेचा वेग प्रचंड होता आणि हा आलाय चौकार आणि चौकारानंतर षटक संपलं. चौथं हा ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहता. फक्त लास्ट मोमेंटला बॅटचा फेस खोलला. बॅटची वरची टॉपेज घेऊन अगदी गलीला बीट करून थर्डमॅनला बॉल सीमारेषा पार. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर 40. बॉल बाकी आहेत. मैदानावरती येणारे 12 आणि जिंकण्यासाठी 20 धावेची अजूनही गरज आहे. या स्पर्धेमध्ये ज्यांचं ज्यांचं योगदान आहे त्या गोष्टीकडे एक नजर टाकूयात. फर्स्ट डे प्लेअर ऑफ द डे साठी बॅट एस ब्लास्टर प्रोपायटर मुकेश चौधरी त्यांचं मनपूर्वक आभार. बेस्ट फिल्डर साठी बॅट साठे स्पोर्ट्स अमर साठे ज्याचे ओनर आहेत त्यांचं मनपूर्वक आभार. टिया स्पोर्ट्स ज्यांच्या माध्यमातून फायनल डे साठी प्लेअर ऑफ द डे देण्यात आलाय चे ओनर तुषार रणदिवे त्यांचं मनपूर्वक आभार. आणि त्या सोबतीनं सेमीफायनल अँड फायनल प्लेअर ऑफ द मॅच टी शर्ट कॅप अँड बेस्ट बॅटर अँड प्लेअर ऑफ द टुर्नामेंट बॅट ती आली एसपी स्पोर्ट्स सिद्धार्थ पाटोळे आणि इब्बू भाई यांच्या माध्यमातून त्यांचं मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. प्रत्येकाचं मनपूर्वक आभार ज्यांचं ज्यांचं या स्पर्धेसाठी योगदान आहे. जाऊयात मॅच मध्ये. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी गरज आहे येणारे 12 बॉल आणि 20 धावेची. ना कोई मुसीबत ना कोई इम्तिहा तो क्या मजा है सिनेमा. अरे तूफा भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सिनेमा. पसीने के साई से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते. जो करते हैं मेहनत उनके सपने अधूरे नहीं होते. इथे स्वप्न कुणाचं पूर्ण होणार. मैदानावरती रेड डेव्हिल नॉइडा रायगड की त्यांच्या अगेन्स्ट AS हर्ष 11 चॅम्प पनवेलचं. आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्ताने खास पिंपरी चिंचवड वरून वजीरभाई शेख, अरबार तांबोळी आणि संदेश भाऊ गाजरे हे तिन्ही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत. आणि पाहायला गेलं तर सुधीर अण्णा तरस, योगेश भाऊ तरस हे देखील दोन्ही मान्यवर उपस्थित आलेत. मनापासून स्वागत, हार्दिक अभिनंदन. ऑल टू कम बॉक्स. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला रायगडातील इनामपुरी गावचा सितारा अंगद पाटील. अंगद पाटील जेव्हा जेव्हा समोर येतो तुम्हाला रत्नागिरीची स्पर्धा आठवत असेल. काय बॉलिंग केली होती. रस्ट ऑफ महाराष्ट्राच्या विरुद्ध ज्यावेळी रायगडनं सामना जिंकला हाच खेळाडू होता ज्यानं थांबवल्या होत्या 6 बॉल आणि 9 धावा आणि रायगडला एक मोठा विजय मिळवून दिला होता. आज तोच अंगद बॉलिंग करतो रेड डेव्हिल नॉइडा रायगडच्या विरुद्ध आणि इकडे थांबवायच्यात 12 बॉल मध्ये 20. पहिला त्यानं टाकला डॉट. बॉलिंग ट्रॅक वरती अंगदची सुरुवात चांगली झाली आहे. 11 बॉल 19. ऑन साइडला हाफ अँड जॅक बॉल चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तिकडे डीप मध्ये तैनात. एक सिंगल मेल एकापेक्षा जास्त काही नाहीये. अगदी प्रशांत ठाकूरनं बॅटिंग चांगली केली आहे नो डाऊट ॲट ऑल. मॅचला घेऊन तो पुढे चाललाय. पण दुसऱ्या बाजूनं हितेंद्र जडेजाचा बॅटिंग स्ट्राईक रेट आपण पाहिला 100 पेक्षा भरपूर खाली आहे. 7 बॉल आणि फक्त 4 रन त्याच्या बॅटमधून आलेत. त्यामुळे दबाव वाढलाय प्रशांत ठाकूर वरती देखील जो चांगला खेळला या मॅच मध्ये. समीकरण मैदानावरती शिल्लक येणारे 10 बॉल आणि गरज 19 धावेची. पहिला डॉट त्यानंतर आली आहे सिंगल. यॉर्कर काय बॉलिंग करतोय मैदानावरती अंगद पाटील. भरपूर सारी चर्चा. अगदी दुखापती नंतर अंगद परत आला. पालघरची स्पर्धा अगदी थोडासा मार पडला अंगद पाटीलला. त्यानंतर अनेक जण म्हणत होते की अंगद पाटील संपलाय थांबलाय. आज अंगद पुन्हा एकदा मैदानावरती स्वतःला सिद्ध करताना इतकंच सांगतोय ना मैं गिरा ना मेरे उम्मीद के मीनार गिरे मुझे गिरानों में कई लोग हजारों बार गिरे. अगदी सुपर कमबॅक अंगद पाटीलचं. कारण म्हणून म्हटलं जातं कमबॅक इज बेटर दॅन स्ट्रॉंगेस्ट सेटअप. हा देखील चांगला बॉल आहे. विकेटचा धोका काही काळ जरूर होता. बॉल हवेत आणि शॉर्ट गलीला बॉल तिकडे स्टॉप केला जाईल. मिळतीये फक्त एक सिंगल. येणाऱ्या 3 बॉल मध्ये कमीत कमी एक षटकार किंवा चौकार गरजेचा होता. तिथे आली फक्त सिंगल. आता बॉल शिल्लक आहे 2 या षटकातील. म्हणजे समीकरण मैदानावरती थोडं दूर चाललंय. बॉल बाकी आहेत मैदानावरती 8 आणि रन बाकी आहेत 18. काय षटक राहिले आतापर्यंत अंगद पाटीलचा लाजवाब. इनामपुरी गावात घराघरात सध्या टाळ्यांचा कडकडाट रायगड करत असेल. कारण चॅम्प 11 पनवेल हर्ष 11 साठी चांगली गोलंदाजी निर्णायक क्षणाला अंगद पाटील करतोय.
इथं फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला शॉट ऑफ दी नाईट. फिल्डर तिकडे पोहोचतील, बनून राहतील प्रेक्षक. मॅच संपली नाहीये कारण आता मैदानावरती परिस्थिती कठीण झाल्यानंतर चौकार ठोकलाय आणि 4 धावेनंतर समीकरण इथे बदललंय. बॉल शिल्लक आहेत 7, रन बाकी आहेत मैदानावरती 14. व्हॉट अ शॉट. जो फलंदाज मागचे 7 बॉल 4 वरती बॅटिंग करत होता, आता जिथे पाणी नाकापर्यंत आला, पोहायला संघर्ष करायला सुरुवात हितेंद्र जडेजानं देखील केली आहे. रन बॉल 8 चेंडू तो 8 वरती बॅटिंग करतोय. फरक तो पडत नाहीये की तू कोणत्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करतोय. इथनं प्रशांत आणि हितेंद्र जडेजानं 2 मोठे फटके त्या 7 बॉल मध्ये सजवले. सामना मैदानावरती जिंकू शकते रेड डेव्हिल नोएडा रायगड. महत्वाचा बॉल 7 बॉल गरज 14 धावेची. जन्नत सिनेमातलं एक वाक्य आहे, जीत की जंग हार का मातम इस बीच का अंतर बेमिसाल होता है. हा मॅचचा तोच बॉल आहे जो समजवेल की सामना कुठल्या बाजूला पारडं भारी होत आहे. अंगद पाटील तयार. 7 बॉल 14 ची गरज आणि इथे अंपायरचा इशारा. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. प्रेशर ऑन दी बॉलर, प्रेशर ऑन दी बॅटर. उस्मान पटेलला मागे बॉल चांगला स्टॉप केला, पाहू शकताय. जर इकडे कीपर बीट झाले असते, निघून गेला असता बॉल. त्यामुळे रायगडचा टायगर उस्मान पटेलचं देखील कौतुक व्हायला हवं, जो सध्या यष्टी रक्षकाच्या भूमिकेत आहे. समीकरण बदललाय. आने वाली गेंदे बचे 7, जीत के लिए 13. अगर मुकाबला बराबरी पर छूटता है, सुपर ओव्हर. हाफ ट्रॅकर प्रॉपरली नाही कनेक्ट झालाय. पॉइंटच्या वरनं स्क्वेअर कट करत स्लॅश करायचा होता. इथे मिळाली फक्त एकच धाव. चांगलं राहिलंय अंगद पाटीलचा षटक. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. बॅटच्या अगदी खालच्या भागाला लागला. इकडे जर मिडल झाला असता तर कदाचित समीकरण तुम्हाला 6 बॉल 9 किंवा 6 बॉल 7 पाहायला मिळालं असतं. पण आता मिळाली फक्त एक सिंगल. षटक संपलीत 5 धावा झालेत 48. टार्गेट 60 धावेचं आहे. 6 बॉल 12 रनची गरज आहे. 6 बॉल 12. सामना बरोबरी सुटला. सुपर ओवर. आने वाली गेंदे बची है 6, जीत के लिए रन चाहिए 12. अगर 11 बनाती है बैटिंग टीम तो ये मुकाबला खेला जाएगा सुपर ओवर. कालच्या दिवसामध्ये गावदेवी गावठाण तालुकास्तरीय क्रिकेट खेळताना आपण सेमीफायनल मध्ये इंटर होताना पाहिली. आजच्या दिवसामध्ये ऑल इंडिया ओपन हाफला झाली सुरुवात. पहिला सामना जिंकला प्रदीप नैनित अँड कंपनी. आपण अगदी चांगल्या प्रकारे मॅच जिंकताना या मैदानावरती त्यांना पाहिलं. अर्थातच नेहा 11 सातारासाठी अगदी सामना पहिला त्यांनी जिंकलाय. या मॅचचा विजेता त्यांच्यासोबत खेळणार आहे. त्यामुळे प्रदीप नैनित अर्थातच डॉन आपल्या पूर्ण टीमला घेऊन तुम्हाला सज्ज राहायचंय. विनर विनर लगेचच टॉस केला जाईल पुढच्या मॅचचा. आणि विनर विनर हा फक्त एक सामना 5 षटकांचा खेळवला जाईल. बाकी पुढच्या सगळ्या मॅचेस 6 षटकांच्या कंटिन्यू खेळवल्या जातील. 48 धावफलकावर विकेट गेले आतापर्यंत 3. शेवटचं अंतिम षटक आणि बॉलिंग ट्रॅक वरती आणलंय गोलंदाज सूर्या मणिरत्नम. संगीत सुनकर कभी ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर कभी भगवान नहीं मिलता, इसलिए लोग आज भी पूछते उस पत्थर को, क्योंकि इंसानों की दुनिया में भरोसे लायक इंसान नहीं मिलता. सूर्या मणिरत्नम बॅटिंग ट्रॅक वरती आलाय. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 6 रन्स बाकी आहेत. त्या ठिकाणी 12 6 गेंदे 12. सूर्या रनी इथे थांबवेल का की बॅटर्स मैदानावरती चेस करतील. हितेंद्र जडेजा इज व्हेरी डेंजरस प्लेयर. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक खूकार शिकारी आहे हितेंद्र जडेजा ऑन स्ट्राइक. लाईन चांगली आहे. पहिलाच बॉल प्रचंड असा वेग आणि चाललाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. अंपायर्स कडे डीआरएस साठी अपील केली जाते. अंपायर्स देखील सांगतात डीआरएस तुम्ही या मॅचच्या पहिल्याच बॉल वरती गमावलाय. पर इनिंग एक डीआरएस तुमच्याकडे आणि तो तुम्ही फार लवकरच मैदानावरती गमावलाय. डॉट बॉल. धावफलक थांबले 48. समीकरण मैदानावरती इथनं आपण पाहताय आता शिल्लक आहे 5 बॉल आणि 12 धावा. 5 चेंडू 12 धावेची या मॅच मध्ये गरज. बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅक वरती. सूर्या ओव्हर द विकेट. चांगला बॉल होता सूर्याचा. त्याच्यावरती फटका लाजवाब आहे. अगदी बॅकवर्ड पॉइंटला फाडत तोडत जमिनीला आग लावत बॉल सी मारेशा बाहेर जाऊन पोहोचलाय 4 धावेसाठी. आणि या चौकारांना मॅचची रंगत वाढली. वॉड शॉट. काय फुटवर्क होतं, काय शॉटचं सिलेक्शन होतं, काय टायमिंग होतं. एकदम ओके मध्ये चाललंय सगळं. हितेंद्र जडेजाच्या बॅट नंतर अगदी इतकंच म्हणत असेल बॅटिंग डगआउट टीम. या ठिकाणी आपण पाहताय नोएडा रायगडचं समीकरण बदललंय. बॉल शिल्लक 4 रन्स बाकी आहेत मैदानावरती 8.
4 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. 8 धावेची गरज आहे. येणाऱ्या 4 बॉल मध्ये सामना बरोबरी सुटला तर मॅच सुपर ओव्हर. पहिला बॉल गोलंदाजाचा सूर्याचा, दुसरा बॉल पलटवार फलंदाज हितेंद्र जडेजाचा. इथं फटका चांगला आहे. टायमिंग झालंय का नाही. लॉंग ऑफला फिल्डर उभा आहे. टिपलाय तिकडे झेल. संपलाय मैदानावरती. फलंदाज हितेंद्र जडेजाचा खेळ. मॅनातून शमशेर जडेजाची बाहेर जरूर आली, पण पुन्हा एकदा ती मॅनामध्ये परतेल, कारण तिकडे टिपलाय मयूर वाघमारेने एक चांगला झेल. संपलाय खेळ हितेंद्र जडेजाचा. आणि आता मॅच पुन्हा एकदा रंगात आली आहे, कारण बॉल शिल्लक आहे तिथनं 3 आणि रन्स बाकी आहेत. मैदानावरती 3 चेंडू आणि 8 धावा. 3 बॉल आणि 8 धावेची गरज आहे. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर अगदी बाउंड्री लाईनच्या लगत एक चांगला झेल टिपताना मयूर वाघमारेला आपण पाहिलं. त्यानंतर प्रेक्षक गॅलरीमध्ये टाळ्यांचा कडकडाट त्याच्यासाठी रंगला. न्यू बॅटर मैदानावरती दाखल होतोय. प्रशांत ठाकूरच्या सोबतीनं आता पोहोचलाय बिलाल राजपूत. बॉल बाकी आहेत 3 आणि रन्स बाकी आहेत मैदानावरती 8. राजपूत बॅटिंग ट्रॅक वरती आलाय आणि आता या मैदानावरती त्याला राजपूतांना पॉवर दाखवावी लागेल. एक मोठा षटकार चौकार खेळावा लागेल. आणि दुसऱ्या बाजूला जर 2 चांगले बॉल या मॅच मध्ये गोलंदाज सूर्या टाकतोय, तर संध्याकाळच्या सत्रात अगदी सूर्य अस्ताला गेल्यानंतर एक नवा सूर्य चमकेल आणि त्याचं नाव असेल सूर्या मणिरत्नम. 3 बॉल मध्ये एक चौकार खर्च केला, एक डॉट टाकला, एक विकेट काढली आहे. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. 8 रनची गरज आहे. मॅच आवडली असेल, स्वर्गीय बाजीराव मधुकर तर स्मृती चषक आवडला असेल, पुणेकर एकदा टाळ्या व्हायला हरकत नाहीये, कारण एक क्वालिटी मॅच, एक क्वालिटी क्रिकेट आज तुम्हाला पाहायला मिळत आहे या स्पर्धेमध्ये. ओपन हाफचा हा पहिला दिवस रात्रीचा खेळ सुरू आहे. बॉल समोर, लॉंग ऑफ, फिल्डर उपस्थित, सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल आणि 2 धावा झाले त्या ठिकाणी पूर्ण. या 2 रन्स इम्पॉर्टंट आहेत, कारण इकडे 1 रन जर का वाचवली गेली असती समीकरण 2-7 असतं, पण आता मैदानावरती 2 बॉल 6 म्हणजे हा सामना शेवटच्या बॉल वरती देखील जिंकण्याची संधी इकडे आहे बॅटिंग टीम कडे. मागचे भरपूर वेळ झाला नॉन स्ट्रायकर एंडला प्रशांत ठाकूर उभा आहे, ज्याने या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली आहे, त्याने रन्स बनवलेत. सध्या तो बिलाल राजपूतच्या रन्स धावतोय. आपल्या पार्टनरच्या एकेका रनची व्हॅल्यू प्रशांत ठाकूरला देखील माहिती आहे. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 रनची गरज आहे. बॉल तयार आहे. सूर्या मणिरत्नम आणि ऑन स्ट्राइक बिलाल राजपूत. बिलाल राजपूत साठी हा बॉल, मागे फिल्डर स्टॉप केला बॉल, एक सिंगल केली जाईल पूर्ण आणि समीकरण मैदानावरती आता उरलंय. येणारा 1 बॉल 5 रन्स वर गंगा मंडप डेकोरेटर्स आपण त्वरित संपर्क साधायचा. 1 बॉल 5. 1 बॉल आणि 5 धावेची त्या ठिकाणी गरज आहे. काय रंगती या मॅच. जर चौकार आला तर सामना सुपर ओव्हर. चौकारापेक्षा जर धावा कमी येत आहेत मॅच मैदानावरती जिंकेल. वत्रे काका पुरस्कृत ASA हर्षिलवन चाम पनवेल. 1 बॉल 5. वॉट अ मॅच. थोडा वेळ आता वाट पाहावी लागेल. अगदी थोडासा तांत्रिक बिघाड आहे. जनरेटर सप्लाय जे टॉवर्स पर्यंत होतंय अगदी तिकडे थोडंसं वायर कट झाली आहे, त्यामुळे 2 मिनिटांमध्ये लगेच जशी लाईट्स ऑन होईल सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. ठीक. या स्पर्धेच्या निमित्तानं नुकतंच ज्यांचा शुभागमन होत आहे सन्माननीय प्रदीप दादा तरस, आपण देखील या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित झालात. आपलं देखील मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. आपण पाहतोय काल अगदी प्रेक्षक राजाची गर्दी आपल्याला थोडीशी कमी प्रमाणात पाहायला मिळाली, परंतु आज मात्र पूर्ण महाराष्ट्रामधील असणारे तारे सितारे या मैदानावरती खेळत असताना प्रेक्षक राजांची गर्दी जी पाहायला मिळते. उपस्थित सर्व प्रेक्षक राजांचं, क्रिकेट खेळाडूंचं, मान्यवरांचं मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. ओ टू कॉम्बॉक्स ओमकारजी शेटे सर. थँक्यू सो मच किरण. 1 बॉल बाकी या 5 रनची गरज आहे. अगदी टॉवर समोर ज्या वायर्स आहेत, आमच्या लाडक्या प्रेक्षकांना रिक्वेस्ट आहे टॉवरला टच करू नका आणि टॉवर पासून कमीत कमी 2 ते 3 फूट दूर उभं राहा. सगळ्या लाडक्या प्रेक्षकांना विनंती आहे प्रेक्षकांची काळजी करत. हेच आम्हा समालोचक, आयोजक आणि खेळाडूंचं कर्तव्य, कारण प्रेक्षक राजाशिवाय क्रिकेट नाहीये. जर प्रेक्षक नसता, खेळाडू नसते, समालोचक नसते, अंपायर्स नसते, आयोजन नसतं, त्यामुळे या प्रेक्षकांना क्रिकेटच्या पटलावरती एक अविभाज्य स्थान आहे.
आणि याच प्रेक्षकांनी तर मोठं केलंय. पहिल्याच पर्वात स्वर्गीय बाजीराव मधुकर तर स्मृती चषक पाहता क्षणी गर्दी वाढत चालली आहे. गर्दीचे रेकॉर्ड तोडणारी स्पर्धा आपल्या समोर घेऊन आलेत. या स्पर्धेचे प्रणेते शिल्पकार सन्माननीय संदीप भाऊ घोसगे आणि सनीदादा हापसे मित्र परिवार. स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत सौरभदादा शिवले. आपण देखील या ठिकाणी उपस्थित आलात. आपलं देखील मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. ओ टू कॉम्बॉक्स सर. एक बॉल आणि 5 धावेची गरज. थोड्याच वेळात काही क्षणात इकडे सामना अगदी टॉवर्स LED जशा ऑन होतील तसा सुरू होताना मैदानावरती आपण पाहणार आहोत. चला 2 टॉवर्स ऑन झालेत. एक फक्त वरचा जो हायमास आहे तो तिकडे ऑफ आहे. तो जसं सुरू होईल लगेचच आपण मॅचला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. 1 बॉल 5. 1 बॉल 5 ची गरज. 4 आल्या तर सुपर ओव्हर. सगळे सज्जत सुपर ओव्हर साठी. बॅटिंग टीम मागेल षटकार, फिल्डिंग टीम म्हणेल एक चांगला बॉल आणि कदाचित एखादा 4. प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहायला मिळेल ही मॅच सुपर ओव्हर मध्ये जाताना. 1 बॉल 5 धावेची गरज. या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत सन्माननीय किरणदादा यादव आणि किरणदादा ओवाळ आणि त्यांच्या समेत पाहायला गेलं तर त्यांचा संपूर्ण मित्र परिवार. निखिल दादा ओवाळ आणि त्यांच्या समेत पाहायला गेलं तर उपस्थित होत आहेत किरणदादा यादव. हे दोन्ही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मान्यवरांचं मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. ओ टू कॉम्बॉक्स. मॅचला होती सुरुवात. जीतना बड़ा सपना होगा उतनी बड़ी तकलीफ होगी और जितनी बड़ी तकलीफ होगी उतनी ही बड़ी आपकी जीत होगी. शेवटचा अंतिम बॉल. एकदा जरूर जोरदार टाळ्या होऊ द्या बॉल साठी. 1 बॉल 5 रन. 4 आल्या तर सुपर ओव्हर. षटकार आला तर सामना बॅटिंग टीम जिंकेल आणि एक चांगला बॉल मॅच जिंकेल हर्ष चाम 11 पनवेल. अंतिम बॉल या मॅचचा आणि तो चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. ट्रॅव्हल होतोय बॉल सीमारेषा बाहेर आणि मॅच जाऊन पोहोचली आहे सुपर ओव्हर. कारण सामना सुटलाय बरोबरीत. स्कोर इज लेव्हल. पहिल्या डावात आले 59, दुसऱ्या डावात आले 59. दोन्ही टीमचं सामर्थ्य भरमसाठ. हार मानायला तयार नाहीये रायगड, नाहीये चॅम्प हर्ष 11 पनवेल आणि सामना जाऊन पोहोचलाय सुपर ओव्हर. नक्कीच प्रेक्षक राजाला देखील विनंती करेल जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी. कारण ही मॅच रंगली होती आणि रंगवण्याचं काम केलं गेलंय ओमकारजी शेठ सरांनी. वाह. ओ टू कॉम्बॉक्स. चला आपण प्लेइंग लिस्ट घेत नाही आहोत. बॅटिंग टीम सलामीची जोडी मैदानावरती लगेच तुम्हाला पाठवायची आहे आणि लक्षात असू द्या कॅप्टन अंकुर सिंग आणि दुसऱ्या बाजूला मयूर वाघमारे. पुन्हा सामना बरोबरी सुटला उस्मानबाई तर पुन्हा सुपर ओव्हर खेळवली जाईल आणि सेकंड सुपर ओव्हर जर मैदानावरती रिझल्ट येत नाहीये तर उमेश नायडू सर रिझल्ट येईपर्यंत सुपर ओव्हर खेळवली जाईल. हा या स्पर्धेचा नियम. मिसाईल मॅन स्वर्गीय डॉक्टर APJ अब्दुल कलाम गॅलरी तुम्हाला पाहायला मिळतीये जिकडे स्टँड खचाखच भरलेत. गुलाबी थंडी आहे आणि अशा गुलाबी थंडीमध्ये या प्रेक्षकांना एक गरमागरम मॅच या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. काय रंगलाय आतापर्यंत जर आपण पाहिला तर हा सामना खतरनाक आणि ही मॅच प्रेक्षकांच्या काजाचा ठोका चुकवताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. ओपनिंग पेअर मैदानावरती दाखल होईल. सुपर ओव्हर. आता इम्पॉर्टंट 2 विकेट्स तुम्हाला 6 बॉल मध्ये वाचवायच्यात. एक चांगलं टार्गेट सेट करायचंय आणि काही क्षणात आता मॅच चंदू सर सुरू होताना पाहायला मिळेल आणि 2 नामवंत टीम. ओपन हा प्रोफेशनल क्रिकेट ज्यावेळी एकमेकांसमोर येतं त्यावेळी टक्कर कशी असायला हवी त्याचं ज्वलंत उदाहरण तुम्हाला मैदानावरती या मॅच मध्ये पाहायला मिळालंय. अतिशय चांगली राहिली ही मॅच आणि तब्बल 12 षटकं मैदानावरती टाकली गेली. रिझल्ट आला नाहीये. सामना गेला सुपर ओव्हर. संजय भालेराव सर आणि निकाजे सर चला कंटिन्यू. आता परत तुमच्या वाट्याला सुपर ओव्हर आली आहे. रेडी राहायचं आपण. ऑफिशियल्स मैदानावरती आपण दाखल व्हायचं. जसे अंपायर्स मैदानावरती दाखल होतील
आपण सलामीची जोडी मैदानावरती पाठवू आणि जुना बॉल सुपर ओव्हर साठी दिला जातोय, या गोष्टीची काळजी घ्या. जोपर्यंत रिझल्ट येत नाहीये तोपर्यंत सुपर ओव्हर. फक्त प्लेअर अगदी नंतर चेंज होत राहतील याची काळजी घ्या, कारण आपण प्लेइंग लिस्ट सबमिट करत नाही आहोत अगदी, त्यामुळे इकडे देखील आपण लिस्ट घेत नाही आहोत, पण नंतर प्लेयर्स बदलले जातील. हा एक महत्वाचा मेसेज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. चला, अंपायर्स मैदानावरती दाखल झालेत. सलामीची जोडी मैदानावरती पाठवायची आहे. ना हारना जरूरी है ना जीतना जरूरी है, जिंदगी एक खेल है, इसे खेलना जरूरी है. क्रिकेट में सफल होने के लिए आपको दो चीजें चाहिए, एक आत्मविश्वास और एक संघर्ष, आणि त्या सगळ्या गोष्टी या मैदानावरती पाहायला मिळाल्या. सलामीची जोडी मैदानावरती होतीये दाखल. थॉमस डायस आणि त्याच्या सोबतीनं नदीम धानुरी बॅटिंग ट्रॅक वरती आलाय. अगदी पहिल्या डावात आपण पाहिलं 59 झाल्या, त्याचं प्रत्युत्तर देताना देखील 59च बनले. मॅच समरी जर तुम्ही पाहिली तर ती अगदी खतरनाक होती. आता पैसा वसूल सामना इकडे पुणेकरांना पाहायला मिळालाय आणि क्वालिटी मॅच प्रेक्षकांसाठी पुन्हा आम्ही घेऊन येतो तुमच्या समोर. या टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक मानाची स्पर्धा, स्वर्गीय बाजीराव मधुकर तर स्मृती चषक आणि सुपर ओव्हर तुमच्या भेटीसाठी या ठिकाणी सज्ज झाली आहे. एका बाजूला टीम आहे ASA हर्ष 11 चॅम्प पनवेल, तर दुसऱ्या बाजूला रेड डेव्हिल नोएडा रायगड. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. सुपर ओव्हरला झाली आहे सुरुवात. सुपर ओव्हरचा थर्रार. आपण सज्ज आहोत, प्रेक्षक सज्ज आहेत, अंपायर्स रेडी आहेत आणि प्लेयर्स सज्ज आहेत आणि आता सामन्याची सुरुवात व्हायला हरकत नाहीये. बॉलिंग ट्रॅक वरती पाहूयात कोणत्या गोलंदाजाचा वापर या ठिकाणी केला जाईल. संकेत पाटील आहे, मयूर वाघमारे की इथे वापर केला जाईल गोलंदाजीमध्ये. अजून काही एक वेगळा विकल्प ज्यानं शेवटचं षटक टाकलं मणिरत्नम, त्यानं देखील चांगली बॉलिंग मैदानावरती केली आहे. अंगदनं चांगलं षटक टाकलंय, कुणाचा वापर केला जावा ही चर्चा अजूनही सुरू आहे. बट चला मयूर, कॅप्टन उस्मान, लगेचच तुम्हाला बॉलिंग ट्रॅक वरती सेट करायचं आहे आणि सामन्याची सुरुवात करायची आहे. 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. सुपर ओव्हरची मॅच. DRS 1 तुमच्याकडे उपलब्ध असेल तो तुम्ही घेऊ शकता. फक्त अल्ट्रा एज सोडून प्रत्येक गोष्टीसाठी इकडे तुमच्यासाठी DRS उपलब्ध आहे. पहिलं षटक घेऊन अगदी मागच्या मॅच मध्ये संकेतनं सुरुवात केली होती, पण आता सुपर ओव्हरला झाली आहे सुरुवात आणि स्वतः उस्मान पटेलनं विश्वास ठेवलाय. गोलंदाज मयूर वाघमारे सज्ज झालाय, सध्या भन्नाट चर्चेत आहे. नुकतीच झालेली रायगड प्रीमियर लीग 4थं पर्व, प्लेअर ऑफ दी टुर्नामेंटचा पुरस्कार, मालिकावीराची पहिली कार ज्यानं आपल्या नावावरती केली तो दैवतचा अर्थात सितारा मैदानावरती रायगड टेनिस बॉल क्रिकेट विश्वातला सज्ज झालाय. मयूर वाघमारे आणि त्याच्या समोर मुंबई क्रिकेट मधील एक भलं मोठं असं नाव, अर्धशतकांचा राजा आणि गोलंदाजांचा कर्दनकाळ थॉमस डायस आणि त्याच्या सोबतीनं नदीम धानुरी बॅटिंग ट्रॅक वरती आलाय. गेम ऑन. अंपायर झालाय ग्रीन सिग्नल. फिल्डिंग तुम्ही पाहता एक्स्ट्रा कव्हर, समोर लॉंग ऑफ, ऑन साइडला लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. लेट्स प्ले. पहिला बॉल मयूर वाघमारेचा पहिला बॉल चालला मिड विकेटला, सिंगल कंप्लीट आहे. धोका आहे दुसऱ्या धावेसाठी, झाली आहे तिकडे मिसफील्ड. सुपर ओव्हरची मॅच आणि तुम्ही चुका करू शकत नाही आहात. सिंगल एकेकारांची व्हॅल्यू काय तुमच्यापेक्षा जास्त बेटर कोण जाणतं, कारण त्याच एका धावेमुळे मैदानावरती सामना सुपर ओव्हर मध्ये आलाय आणि पहिल्याच बॉलवरती 2 धावा थॉमस डायसला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये डाव सुरू झालाय टीम नोएडा रायगडचा. 2 धावेनं थॉमस डायसच्या बॅटमधून. मयूर तयार. इथे फटका चांगलाय, पाठवलाय मागच्या बॉलवरती, झाली मिस्टेक आणि आता मात्र फिल्डिंग चांगली झाली आहे का याची चर्चा सुरूच आहे. काही काळ वाटलं की बॉल चाललाय प्रेक्षक गॅलरी मध्ये, प्रेक्षकांच्या भेटीसाठी. रात्रीचं सत्र, वातावरण थोडस शांत, बॉल ट्रॅव्हल होणं हे देखील तितकंच कठीण आणि अंपायर्सनं निर्णय पाठवलाय वॉर रूम मध्ये बाउंड्री चेक साठी. अंपायर्स कॉल आणि थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. पहिल्या बॉलवरती धावा आले 2 आणि आता हा निर्णय निकाजे सरांनी पाठवलाय तो म्हणजेच आपल्या 70-70 ब्रॉडकास्टिंगच्या वॉर रूम मध्ये. तिकडे सज्जद भूपेश कराळे
मॅन फ्रॉम भिवंडी कोणगाव सध्या भरपूर चर्चेत असतं 70-70च्या दुनियेमध्ये हे नाव. थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत येईल. क्लोज आहे मॅच, त्यामुळे थोडासा वेळ अंपायर देखील घेतात. तोपर्यंत प्रेक्षकांसाठी एक महत्वपूर्ण अनाउन्समेंट आपण करूयात. आपल्याकडे वेळ आहे. लकी ड्रॉ कुपन 20 रुपयामध्ये या ठिकाणी दिलं जात आहे आणि ज्या प्रेक्षकाला मिळेल त्या प्रेक्षकाला दिली जाईल तब्बल स्पोर्ट्स बायसिकल, जी बाजारामध्ये आपण गेलो मार्केट प्राइस जवळजवळ 7 ते 8 हजार रुपयाची आहे, ती तुम्हाला दिली जाते 20 रुपयामध्ये. तर मग या पटापट कुपन घेऊन जा. तुमचा नंबर, तुमचं नाव तिकडे नोंद करायचं आहे आणि जरी तुम्ही मैदानावरनं घरी गेलात तरी तुमच्या नंबरवरती कॉल केला जाईल की तुम्ही ठरलात आजचे भाग्यवान बायसिकलचे विजेते आणि तुमच्या घरापर्यंत ती पोहोचवली जाईल. लकी ड्रॉ प्रेक्षकांसाठी आणि इथे निर्णय आलाय. रन्स वाचवलेत, बाउंड्री सेफ आहे. हा ऍक्शन रिप्ले. कॅच साठी कॉल केला, दोन्ही हात वरती होते, जम्प केलं होतं, त्यानंतर बॉल देखील बाउंड्रीच्या आतमध्ये आला ग्राउंड मध्ये आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित होते. आकाश जहांगीर, मुंबईचा चीता, त्या ठिकाणी फिल्डिंग करताना तुम्हाला दिसला आणि अगदी रन्स वाचवताना त्या ठिकाणी आकाश जहांगीरला या मैदानावरती आपण पाहिलं. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. मागच्या 2 बॉलमध्ये 4 आले. चांगली सुरुवात झाली आहे. थॉमस डायस चांगली बॅटिंग करतो. इथे फटका चांगला आहे. थॉमस डायसच्या बॅटमधनं पाठवला बॉल बॅकवर्ड पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. थॉमस डायसच्या बॅटमधून येतो हा चौकार. जखमी वाघाला उभं राहण्यासाठी संधी दिली की तो दाखवून देतो माझं साम्राज्य आणि अस्तित्व काय आहे आणि या जंगलाचा राजा मी काय. आणि थॉमस डायसची बॅट इतकं सांगतीये. राजाचं राजपण काल पण आज पण, मुंबई असो पुणे असो, टेनिस बॉल क्रिकेटच्या प्रत्येक मैदानावरती कुठे पण फक्त रन्स आणि रन्स थॉमस डायसच्या बॅटला आवडतात. आणि आता बरसलाय मयूर वाघमारेच्या विरुद्ध. थॉमस डायस 3 बॉल मध्ये आलेत 8. इथनं जर एखादा बिगिड येत्या 3 बॉल मध्ये आला किंवा कमीत कमी 4 ते 5 आले तर बॉलिंग युनिट भरपूर स्ट्रॉंग आहे. अंकुर सारखा सितारा या टीम कडे आहे, तर मग नक्कीच कठीण जाऊ शकतं. 10च्या आतमध्ये मयूर थांबवेल का हा क्वेश्चन मार्क आहे. इथे फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर. टप्पा पडलाय, चाललाय बॉल मिड विकेटला, आउट ऑफ द पार्क. पुल पॉवरफुल, वंडरफुल. थॉमस डायसने ठोकला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार, 6 धावा. ज्या प्रेक्षक राजाने झेल टिपलाय त्याला विनंती असेल तुम्ही व्यासपीठावरती या. तुम्हाला या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. 70-70 स्पोर्टच्या माध्यमातून जे टी शर्ट आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. 70-70 स्पोर्टचा एक ब्रँडेड टी शर्ट आयोजकांकडून प्रेक्षकांसाठी दिलं जाईल, तर त्या प्रेक्षकांनी त्वरित यायचंय. 14 रन स्कोर कार्डवर. इथे दबाव आलाय, प्रेशर आलाय मयूर वाघमारे वरती डावा स्टिकच्या बाहेर आणि आता मिळेल एक व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव. पहिलं षटक अगदी जर तुम्ही पाहिलं तर ज्या गोलंदाजानं नदीम धनुरी आणि त्याच्या सोबतीनं थॉमस डायसची विकेट काढली होती त्या संकेत पाटीलला थांबवलं गेलं, आणलं मयूर वाघमारे. वेगवान गोलंदाजाला प्रयत्न मयूरचे चांगले राहिले, बट पहिल्याच बॉलवरती मिसफील्ड. त्यानंतर थॉमस डायसला मिळालेली स्ट्राईक, त्याची किंमत या मॅच मध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात मोजावी लागली आहे. छोट्या छोट्या मिस्टेक्स भरपूर मोठ्या त्रास देऊन जातात. अजून एक चांगला फटका, बट आता फिल्डर आहे. शॉर्ट पॉइंटला टिपला जाईल. एक चांगला झेल संपलाय मैदानावरती. थॉमस डायसचा खेळ आणि मिळते विकेट फायनली मयूर वाघमारेला. फलंदाज बाद. किरण दादा यादव आणि त्यांच्या समोर त्यांचे सहकारी मित्रबंधू निखिल दादा ओवळ यांच्या हस्ते आपण इथे मात्र ते टी शर्ट, ब्रँडेड टी शर्ट देऊन त्यांना सन्मानित करतोय जो झेल टिपला त्याच्यासाठी. आणि काल देखील एक झेल टिपला होता महेश बुंडे यांनी, तिथे मात्र त्यांना देखील सन्मानित करण्यात येत आहे. एक टी शर्ट आणखी घेऊन या सरांना विनंती असेल आणि तो देखील सन्मान. किरण दादा यादव तुम्हाला विनंती असेल आपण थांबा, या ठिकाणी तो देखील सन्मान करा. प्रत्येक प्रेक्षकाला दिली जाते आयोजन समितीकडनं लकी ड्रॉ. अगदी एका बाजूला सायकल आहे, दुसऱ्या बाजूला प्रेक्षकांसाठी टी शर्ट आहे. यही जुनून, यही एक ख्वाब में रहा है, वहा चिराग जला दूं जहां अंधेरा है. चांगली बॅटिंग केली थॉमस डायसने. एक चांगली सुरुवात या मॅच मध्ये मिळवून दिली आहे. अंतिम बॉल बाकी आहे, 15 झालेत. दुसऱ्या डावात रायगडचा टायगर, त्या सोबतीने ओमी केने, ते देखील चांगल्या फॉर्मात आहेत. त्यांच्या अगेन्स्ट रन्स येणं गरजेचं होतं. 15 बनलेत. या बॉलवरती एखादी सिंगल, डबल, काहीतरी मॅच बॅलन्स राहील, बट इथे एखादा चौकार, एखादा षटकार प्रशांत ठाकूरनं लगावला, सामना थोडासा जड जाईल टीम चॅम्प हर्ष पनवेलला. फटका चांगलाय, खोदून काढलाय, सेट डाऊन दी ग्राउंड.
बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, डाऊन द ग्राउंड, इट्स आउट ऑफ द पार्क. बिग सिक्स फिनिश केलं प्रशांत ठाकूरनं षटकारानं. आणि पहिलं षटक सुपर ओव्हरचं. धावा आलेत 21 आणि चेस करायच्यात मैदानावरती 22 धावा. या मॅच मध्ये आपण पाहताय एक मोठं लक्ष सुपर ओव्हर मध्ये लावलंय टीम नोएडा रायगडनं. समोर आता चेस करण्यासाठी उतरेल ASA हर्ष 11 चॅम्प पनवेल. सलामीची जोडी मैदानावरती आली. 15 बनले पहिल्या विकेट साठी. दुसऱ्या विकेटला एक बॉल आला प्रशांत ठाकूरच्या वाट्याला, त्यानं मारला षटकार. धावा झाल्या 21. लक्ष मैदानावरती आता पार करायचंय 22 धावेचं. सुपर ओव्हर मध्ये 21 आले. पहिल्या डावात 21 आले, दुसऱ्या डावात आता 22 बनवायच्यात. एक मोठं संधी आता बॉलिंग टीम कडे, कारण आता स्टेज सेट झालाय. सुपर ओव्हर मध्ये आलेला अगदी आपण पाहता हा सामना आणि निर्णायक क्षणाला आजच्या दिवसातील एक जबरदस्त टॉप स्टारकास्ट मैदानावरती खेळतीये. ती म्हणजेच या मैदानावरती आपण सध्याच्या घडीला पाहताय रेड डेव्हिल नोएडा रायगड. आणि आता मागे वळून पाहिला हे डेव्हिल्स तयार नाही आहेत आणि या डेव्हिलनं अगदी डेव्हिल्स सारखंच क्रिकेट मैदानावरती दाखवलंय. आणि मैदानावरती इतकं सांगितलं बॅटिंग करताना थॉमस डायस आणि प्रशांत ठाकूरनं डेव्हिल इज हिअर. चांगला खेळला मैदानावरती. सध्याच्या घडीला रेड नोएडाचा संघ लवकरच येते कोणगावला. ग्रामीण धमाका बिग बॅश टोटल कॅश प्राइज 21 लाख रुपयाचं या ठिकाणी दिलं जाईल. आणि लास्ट इयर अगदी आपण पाहताय चॅम्पियन होती या स्पर्धेची वाशी इंडियन्स धारावे. त्या आधी चॅम्पियन होती पहिल्या सीझनची रिग्नेश 11 अर्थातच रिग्नेश प्रताप पाटील यांचा संघ गोरसईब. आणि या स्पर्धेमध्ये एक प्रेक्षणीय सामना आपल्या भेटीसाठी येणार आहे. बरोबर 2 जानेवारीला रात्री 8 वाजता ग्रामीण स्टार्स वर्सेस गुजरात स्टार्सच्या दरम्यान ही मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अशा चांगल्या क्वालिटी मॅचेस घेऊन आम्ही त्या ठिकाणी येणार आहोत. त्यामुळे सर्वांनी यायला विसरू नका. 70-70 आणि त्या सोबतीनं वरुणजी पाटील साहेब जे नगरसेवक आहेत भिवंडी विभागातील कोणगावचे, त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तब्बल 21 लाख रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये दिलं जात आहे. आय थिंक 16 टीम्स या स्पर्धेमध्ये आमंत्रित केल्या जात आहेत. सुरुवातीच्या आय थिंक 24 टीम्स आहेत. थोड्याच वेळात अगदी ते कन्फर्मेशन देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. 22 धावेची गरज या मॅच मध्ये. सोळा टीम सोबत ही स्पर्धा आपल्याला लीग स्टेजला पाहायला मिळेल. ग्रामीण धमाका बिग बॅश कोणगाव भिवंडी येथे. बस स्टॉपला वरुणजी पाटील साहेब आणि तारिकजी सय्यद साहेब ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. बॉल शिल्लक 6 रन्स बाकी आहेत मैदानावरती. 22 सुपर ओव्हर मध्ये ओमिकेने उस्मान पटेल ही जोडी मैदानावरती आली आहे आणि पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार आहे. 70-70 हे सबस्क्राईब मीटर ऑन आहे. आतापर्यंत आपण पाहताय 7,99,179 म्हणजे आता फक्त इथनं 821 प्रेक्षक जर कदाचित याच मॅच मध्ये सबस्क्राईब करतायत तर 8 लाखाचा पल्ला 70-70 पार करेल. क्या बात है. अंपायरचा ग्रीन सिग्नल. मॅच कडे जाऊयात. सामन्याला होती या ठिकाणी सुरुवात. जरूर पटापट पुणेकर किंवा जे प्रेक्षक ऑनलाईन पाहतात आपला मोबाईल बाहेर काढा. 70-70 सबस्क्राईब करायला विसरू नका युट्यूब चॅनलला. आणि इकडेच तुम्हाला पाहायला मिळतील सातत्यानं भारत विश्वातील भारताच्या बाहेरील टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील अनेक नामवंत क्रिकेट स्पर्धा. स्टे ट्यून. 70-70 6 बॉल 22 गरज. ऑन स्ट्राइक ओमी केने. आज इतिहास घडवायचा आहे ओमी आणि उस्मानला. बॉल तयार. पहिला बॉल प्रचंड वेग आणि बॉल वाईड बॉलच्या स्वरूपात आला 4. वाईड बॉलच्या स्वरूपात आले 4. आता बेडा होईल का पार, कारण 22 प्रेशर होतं. आता बाकी किती राहिले 6 बॉल आणि 17. पहिल्याच बॉल वरती 5 धावा या ठिकाणी तब्बल आपण पाहताय एक्स्ट्रा हॅट झालेत. किस्मत भी देती है बहादुरों का साथ. बॉल शिल्लक 6.
आणि बाकी आहेत धावा 17. पुन्हा सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. वक्त से लड़कर जो नसीब बदल ले इंसान वही है जो अपनी तकदीर बदल दे. कल क्या होगा कभी मत सोचो, क्या पता कल वक्त खुद अपनी तस्वीर बदल दे. या पहिल्याच बॉलनं मॅच मध्ये चर्चा आणण्यास प्रेक्षकांना भाग पाडलाय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज प्रवीण श्रीखंडे. हा बॅटन पॅड मध्ये टाकलाय परफेक्ट यॉर्कर. त्याला खोदून काढलाय. समोर फिल्डर आहे. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. उस्मान थोडा कमी पडलाय का असं अंपायरच्या मनामध्ये क्वेश्चन मार्क आहे. आणि थर्ड अंपायरचा इशारा या ठिकाणी आलाय. थर्ड अंपायर रनआउट साठी. 9000 प्रेक्षक ऑनलाईन सध्या ही मॅच आपल्या सोबत 70-70 युट्यूब चॅनल वरती पाहतात. त्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत आहे. पहिल्या बॉल वरती व्हाईट बॉल, त्याच्या सोबतीनं चौकार. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वाले को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में ये जहां होता है. एक सिंगल ऍड होईल की डबल ऍड होईल त्याची चर्चा सुरू आहे. स्ट्राईकला ओमी केने, त्याच्या सोबतीने उस्मान पटेल असेल की न्यू बॅटर मैदानावरती पोहोचेल, या सगळ्या चर्चा सुरू आहेत आणि काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. ओईटी आउट. फलंदाज बाद. रन आउट. उस्मान पटेल बॅक टू डग आउट. उस्मान पटेल कुठे उस्मानला अशा रन्स घेताना आपण पाहिलंय. सध्या अगदी चर्चा त्याच्या फॉर्म मधील सुरू आहे. उस्मान पटेल साठी फक्त इतकंच म्हणेल, दर्द गम डर जो भी है बस तेरे अंदर है. दर्द गम डर जो भी है बस तेरे अंदर है. खुद के बनाया पिंजरे से बाहर निकल कर देख, तू भी तलोजा का खुकार शिकारी और रायगढ़ का टाइगर है. 7,99,244. फटाफट प्रेक्षक आता मात्र सबस्क्राईब करतायत 70-70 युट्यूब चॅनलला. लगे रहो भाई लोग. असं प्रेम तुमचं सातत्याने येऊ द्या. 70-70 युट्यूब चॅनल वरती स्वर्गीय बाजीराव मधुकर तरस्मृती चषकावरती एक मानाची सन्मानाची क्रीडा स्पर्धा. पुणे जिल्ह्यातील 5 लाख रुपयाचं पहिलं पारितोषिक, द्वितीय पारितोषिक आपण पाहता 3 लाख रुपये व भव्य चषक, आणि तृतीय आणि चतुर्थ 1 लाख व भव्य चषक. बॉल शिल्लक आहेत 5 आणि रन बाकी आहेत मैदानावरती 16. बॉल तयार. खोलवा टप्प्याचा बॉल. रन घेण्याचा मानस. रनआउटचा धोका थोडक्यात वाचलाय. बॉल शिल्लक आहे तिथनं 4. तब्बल 90,000 प्रेक्षकांनी हा सामना आतापर्यंत पाहिलाय. एकदा आयोजन समिती टाळ्या नक्कीच व्हायला हव्या 70-70 ब्रॉडकास्टिंग टीम साठी, कारण देशाच्या कानाकोपऱ्यात स्वर्गीय बाजीराव मधुकर तरस्मृती चषक पोहोचवला जात आहे. ग्रेट जॉब. बॉल शिल्लक आहे तिथनं अजूनही 4. रन बाकी आहेत 16. या बॉल वरती कमीत कमी एखादा चौकार हवाय ओमी केनेच्या बॅट मधून, आणि ओमी केनेला शांत ठेवलंय. ओमी केनेला शांत ठेवलंय. सुरुवात जरी प्रवीण श्रीखंडेची थोडीशी चिंताजनक होती, पण तदनंतर त्यानं केलेलं पुनरागमन. सगळ्यात महत्वाचं काय, या मॅच मध्ये थॉमस डायस आणि प्रशांत ठाकूरनं बनवलेला 21 त्याचा दबाव झेलताना थोडासा कमी पडलाय. पण अजूनही मॅच संपलेली नाहीये. क्रिकेट अनपेक्षित भरलेला खेळ आहे. बॉल बाकी आहेत 3. रन बाकी आहेत मैदानावरती 16. प्रदीप नैनी त्या ऑल टीम सज्ज राहायचं. 6 धावा धावफलकावरती आहेत. 3 बॉल मध्ये आता 16ची गरज. इथे लाईन चेक केली जाईल. अगदी व्हाईट लाईनच्या बाहेर अंपायरचा इशारा त्या ठिकाणी येतोय. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. एक्स्ट्रा रन स्कोर पुढे जातोय. धावफलकावरती समीकरण आपल्याला बदलताना पाहायला मिळतंय. 3 बॉल आणि 15. 6 रन्स तब्बल एक्स्ट्राच खर्च झालेत. मागच्या 3 बॉल मध्ये फक्त एकच धाव या ठिकाणी खर्च केली आणि 2 बॉल डॉट टाकलेत. ओमी केनेच्या विरुद्ध गोलंदाजी करताना प्रवीण श्रीखंडेनं अंकुरनं प्रमोट केलं ऍज अ कॅप्टन. त्यानं विश्वास ठेवला प्रवीण वरती की तू करू शकतो, यू कॅन डू इट, वी कॅन डू इट. अगदी हे थॉमस अंकुरनं आपल्या प्लेयर्सला सांगितलं आणि त्यानंतर मागे वळून पाहिलं नाहीये टीम डेव्हिल नोएडा रायगडनं. खोलवा टप्प्याचा बॉल आणि आता फक्त औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक आहे. मोठी संधी चालून आली होती आणि अगदी ती संधी अगदी स्वीकारत असताना सामना जो सुपर ओव्हर मध्ये गेला
त्यानंतर अंकुर सिंग कसा सोडेल हा महत्वपूर्ण सामना. निर्णायक क्षणाला ट्रम्प कार्ड चालला या टीमचा. थॉमस डायस चांगली बॅटिंग त्यानं केली. वैयक्तिक 14 रन्स त्याच्या बॅटमधून आले. एक षटकार ठोकला प्रशांत ठाकूरनं. आणि आता या सामन्यात फक्त औपचारिकता. एखादा चमत्कारच वाचू शकतोय टीम हर्ष 11 चॅम्प पनवेलला. 2 बॉल आणि 15 धावेची गरज. पुन्हा एखाद्या सुपर ओव्हरची चर्चा झाली ना तर ही मॅच नेहमी प्रत्येकाला आठवणीत राहील. इथे फटका चांगला आलाय. पाठवलाय बॉल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ओमी केनेच्या बॅटमधनं थोडासा उशीर झाला आहे बट षटकार जरूर आला. आणि आता एक संधी या मैदानावरती आहे की इथनं एखादा चमत्कार या मैदानावरती झाला. एखादा व्हाईट बॉल त्याच्यावरती 1+1 किंवा एखादा नो बॉल आला तर सामना पुन्हा एकदा एक वेगळ्या उंचीवरती जाताना आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू सो मच जे प्रेक्षक सध्या सबस्क्राईब करतायत. आता 7,99,266 67 72 73. जास्त लांब नाही आता 8 लाखाचा पल्ला. चला प्लीज लवकरात लवकर पटापट सबस्क्राईब करत राहा. अजून एक हा देखील षटकार ठोकलाय ओमी केनेनं आणि 2 धावेनं पराभव या ठिकाणी स्वीकारावा लागलाय. तो म्हणजे टीम मैदानावरती आपण पाहताय हर्ष 11 चॅम्प पनवेलला. हार्ड लक आणि अभिनंदन करूयात आपण टीम नोएडा रायगडचं. चला लगेच टॉस साठी यायचं. एका बाजूला प्रदीप नैनित सर आणि दुसऱ्या बाजूला अंकुर सिंग या 2 लेजंड मध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. आणि त्यानंतर आपण लगेचच इकडे देणार आहोत मॅन ऑफ द मॅच सामनावीराचा पुरस्कार. चेक या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत महाराष्ट्र पोलीस साहेब सन्माननीय किरण साहेब आरोडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. ओर टू कॉम्बॉक्स. टॉस देखील आपण संपन्न करणार आहोत. दोन्ही विजेता संघामध्ये मॅच होईल याची तुम्ही नोंद घ्या. आपण पाहिले सुपर ओव्हरचा थरार जो तुमच्या भेटीसाठी आला होता. 6 चेंडूंचा खेळ होता. तिथे पाहायला गेले तर अगदी 2 धावांनी संघ पराभूत झाला आणि विजयी संघामध्ये आपण जी लढत पार पाडणार आहोत